नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आता परत एक वेळा वन शॉट रॅपिड डिव्हिजन घेऊन आलोय. मी जयवंत देशमुख परम एज्युकेशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. नीटची परीक्षा अंदाजे 1-2.5-3 महिने असावी, कदाचित थोडी एक्सटेंड होईल. 3-3.5 महिने हा अवधी आपण लक्षात घेऊन त्या पद्धतीने बायोलॉजी विषयाची स्ट्रॅटेजी बनवणं गरजेचं आहे. ह्या गेल्या 1.5-2 वर्षामध्ये जेव्हा तुम्ही 11वीला प्रवेश केला त्यावेळेपासून आतापर्यंत जी काही तुमची तयारी झाली असेल, जी काही मेहनत तुम्ही घेतलेली असेल, आता या पिरियडमध्ये तुम्ही घेतलेली मेहनत ही टिकवून ठेवणे म्हणजे जो काय तुम्ही अभ्यास केलेला आहे, जे काही नॉलेज मिळवलेलं आहे, तर ते टिकवून ठेवणे टिल द नीट हे गरजेचं आहे. बरोबर आहे. तर आता स्ट्रॅटेजी कशी असावी असणार आहे की ॲटलिस्ट 5 ते 6 वेळा बायोलॉजीच्या तुमच्या पूर्ण 38 टॉपिक्सच्या 38 चॅप्टर्सच्या रिव्हिजन होणं गरजेचं आहे. दोन कॅटेगरीच्या स्टुडंट्सला आता हे सर्व व्हिडिओ कायम पडतील. जे न्यू कमर्स असतील, नो डाऊट त्यांच्यासाठी हे अजिबात कामाचे. अजिबात म्हटल्यापेक्षा काय फारसा त्यांना उपयोग होणार नाही. का? कारण 1 तासामध्ये 1 चॅप्टर आपल्याला घ्यायचा आहे, तर स्पीड ही आपली मेंटेन असणारच आहे. ज्यांचा काहीच अभ्यास झाला, काहीच म्हणजे खूप कमी अभ्यास झाला आहे, त्यांच्यासाठी या कमी वेळेमध्ये काही जी इम्पॉर्टंट हायलाईट्स आहेत ते याच्यामध्ये कव्हर होतील. आणि ज्यांची खूप व्यवस्थित पद्धतीने तयारी झाली आहे त्यांच्यासाठी ॲज अ रिव्हिजन, सो दॅट दे वुड बी एबल टू रिकॉल थ्रू ऑल दिस 3 months. ठीक आहे. तर नीटपर्यंत मेमराईज करण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरणार आहे. मी NCERT मधली कंटेंट याच्यावरती घेतले, कारण NCERTच्या बाहेर कुठलाच प्रश्न येत नाही हे आपण 3-4 वर्षापासून सलग बघतोय. ठीक आहे ना. मग होऊ शकेल काही तुमच्या मेमरीतून स्किप झालेले पॉईंट असतील, किंवा काही लाईन्स बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादी पर्टिक्युलर लाईन आपल्या लक्षात येत नाही, किंवा आपल्याला ते नवीन असल्यासारखी भासते. सर्व पॉईंट्स याच्यामध्ये कव्हर होतील. मी अंडरलाईन्स केले आहेत, त्याला हायलाईट केलेलं आहे, त्याचे स्क्रीनशॉट घ्या, त्याच्या शॉर्टमध्ये त्याचे ॲज इट इज जितकं हायलाईट केलं आहे त्याच्या नोट्स घ्या, सो दॅट एक 25-30% चॅप्टर तुमचा बनेल. म्हणजे 50-60-70% चॅप्टर तुमचा रिड्यूस होईल. म्हणजे कॉन्टेंट जे असतील ते खूप कमी कॉन्टेंटमध्ये कम्प्लीट सिलेबस तुम्ही रिवाईज करायला एबल असणार. आणि तसंही रिव्हिजन करणे म्हणजे का एक लाईन परत परत करणे हे काय आता पॉसिबल नाही. तर इम्पॉर्टंट सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतील. राईट. तर चला आपण सुरुवात करूयात. मिनरल न्यूट्रिशन. मिनरल्स कशाला म्हणतो आपण, मिनरल न्यूट्रिशन कशाला म्हणायचंय. आता कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर त्याच्यामध्ये त्याला जर जिवंत राहायचं असेल तर इट नीड्स बायोमॉलिक्युल्स. बरोबर आहे. प्रोटीन्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, लिपिड्स असतील. राईट. प्लांटच्या केसमध्ये न्यूट्रिशन जर बोलायचं झालं तर प्लांटचं न्यूट्रिशन इनऑर्गॅनिक सॉल्टच्या फॉर्ममध्ये न्यूट्रिशन याच्यामध्ये होणार. ठीक आहे. जेव्हा अनालिसिस केलं, प्लांटचं अनालिसिस केल्यानंतर जे काय 105 आपल्या NCERT नुसार बोलतोय मी, जे काय 105 एलिमेंट्स हे डिटेक्ट झालेले आहेत, त्याच्यापैकी डिस्कवर झालेले, नॉट डिटेक्ट, डिस्कवर, त्याच्यापैकी 60 एलिमेंट्स हे एकट्या प्लांटमध्ये बघायला आपल्याला मिळतात. पण ते पूर्ण 60च्या 60 गरजेचे आहे का तेही बघणं गरजेचं असणार आहे. मग त्याच्यासाठी एक वेगवेगळे टेक्निक्स वापरल्या गेले, त्या टेक्निक नंतर बोलू, सिक्वेन्सनेच आपण जाणार. ठीक आहे. तर सर्वात अगोदर आपण बोलणार जुलियन वॉन्सॅश यांनी जे हायड्रोपोनिक टेक्निक दिलंय. जुलियन वॉन्सॅशने हायड्रोपोनिक टेक्निक दिलं. हायड्रोपोनिक टेक्निकचा मिनिंग काय होतो, व्हॉट इज हायड्रोपोनिक्स. हायड्रो मीन्स वॉटर. समजा वॉटरमध्ये प्लांटची ग्रोथ करणे. ठीक आहे. सपोज हे कल्चर मीडियम असेल, याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकणार, या पाण्यामध्ये कन्सिडर करा हे सगळे काय टाकले तुम्ही, मिनरल्स टाकले. काय टाकले, मिनरल्स. म्हणजे याला तुम्ही म्हणणार आता एक सॅक तयार केलंय किंवा एक न्यूट्रिएंट सोल्युशन तयार केलंय. आता या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून न्यूट्रिएंट सोल्युशन तुम्ही तयार केलंय, आणि आता याच्यामध्ये तुम्ही प्लांट ही लावू शकता. दॅट मीन्स इथे सॉइलचा वापर आपण केलाय का, नाही. सॉइलचा वापर न करता सॉइललेस मीडियम मध्ये एक पर्टिक्युलर न्यूट्रिएंट सोल्युशन मध्ये प्लांटची ग्रोथ करणे, अँड दॅट टेक्निक इज कॉल्ड एज हायड्रोपोनिक्स, गिवन बाय जुलियन वॉन्सॅश इन 1860. क्लिअर. हायड्रोपोनिक्स म्हणजे काय, याच्यामध्ये एक डिफाईन्ड मिनरल सोल्युशन असणार. डिफाईन्ड मिनरल सोल्युशनचा मिनिंग काय होतो, पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन मध्ये ते मिनरल्स आपण त्याच्यामध्ये ऍड करणार. राईट. दिस रिक्वायर्स प्युरिफाईड वॉटर अँड मिनरल न्यूट्रिएंट सॉल्ट्स. न्यूट्रिएंट सॉल्ट आपण मिनरल वॉटरमध्ये टाकणार, युअर प्युरिफाईड वॉटरमध्ये, आणि त्याच्यामध्ये प्लांट लावणार. त्याच्यामध्ये इरिएशन त्याला प्रोव्हाइड करणार. इरिएशन का गरजेचं आहे, कारण याचे रूट्स पाण्यामध्ये असतील, पाण्यामध्ये एअरचं क्वांटिटी खूप कमी असणार आहे, तर त्याला फुल्ली ऑक्सिजन मिळावा. दॅट्स वाय एरिएशन इज रिक्वायर्ड, विदाउट विच दॅट प्लांट कॅनॉट सर्व्हाइव्ह. म्हणून त्याला एरिएशन आपल्याला द्यावं लागेल. नेक्स्ट जाऊ आपण. आता याच्यामध्ये आपण काय केलंय, या एक्सपेरिमेंटमध्ये रूट्स ऑफ द प्लांट्स वेर इमर्स्ड इन अ न्यूट्रिएंट सोल्युशन अँड वेर इन an element was added or removed
और गिव्हन इन अ व्हॅलिड कॉन्सन्ट्रेशन. मीन काय झालं, या टेक्निकचा फायदा आपल्याला कशामध्ये झाला आहे की आपण त्याच्यामध्ये रिक्वायर्ड क्वांटिटीमध्ये टाकत गेलो. फॉर एक्झाम्पल अगोदर 5 मायक्रोग्राम सपोज एखादा एलिमेंट आपण टाकला असेल, मग 7 टाकून बघितला, 10 टाकून बघितला, आणि ज्या कॉन्सन्ट्रेशनला त्यांनी ऑप्टिमम ग्रोथ शो केली, मॅक्झिमम ग्रोथ शो केली, दॅट बिकम्स युअर इट्स अ क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे ना. मग याच्यामुळे आपला फायदा काय झाला की कुठले कुठले एलिमेंट प्लांटला ऍक्च्युअल मध्ये गरजेचे आहे, इसेन्शियल एलिमेंटचा आपण इथून शोध लावू शकलो. सेकंड, इसेन्शियल एलिमेंट आहेत तर ते किती क्वांटिटीमध्ये गरजेचे आहेत. जर क्वांटिटी कमी झालं तर डेफिशियन्सी आपल्याला लक्षात आली, जर क्वांटिटी वाढली तर त्याची टॉक्सिसिटी होतं, हेही लक्षात आलं. दीज आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ दिस व्हेरियस टेक्निक्स लाईक हायड्रोपोनिक्स. क्लिअर दिस. मग या हायड्रोपोनिक टेक्निकचा वापर आपण कशामध्ये करणार. मोठी मोठी झाडं तर आपण याच्यामध्ये राहू शकणार नाही, बरोबर की नाही. मग याच्यामध्ये आपण काय व्हेजिटेबल्स ग्रो करू शकणार, टोमॅटो, सीडलेस कुकुंबर, लेट्यूस. हे जस्ट एक्झाम्पल्स लक्षात घ्या. आणि जितके हायलाइट केलेले पॉईंट असतील तितकेच तुम्ही लक्षात ठेवले तरी चालतील, कारण या चॅप्टरमध्ये फार तर काय एखाद वेळ आला तर 2 क्वेश्चन्स येतील. राईट. डायग्राम्स कुठलीच तुम्ही सोडता कामा नये. ह्या डायग्राम्स तुम्ही ऑब्झर्व करायच्या. ह्या चॅप्टर रिलेटेड मी बोलणार नाही की ही डायग्राम तुम्हाला येईल म्हणून, पण कुठलाही जर बायोलॉजीचा चॅप्टर असेल तर त्याचं कम्प्लीट नॉमेनक्लेचर, कोणत्या पार्टला काय नाव दिलंय हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे. आणि याच्या खाली जी इन्फॉर्मेशन दिलेली असते ही इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्ही वाचणं गरजेचं आहे. राईट. मग न्यूट्रिशन सोल्युशन मस्ट बी एरिएटेड आपण सांगितलं का, कारण ऑप्टिमम ग्रोथ त्याची होणं गरजेचं आहे. कारण रूट्सला ऑक्सिजन मिळाला तर त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम प्रॉपर होणार आणि प्लांटची ग्रोथ व्यवस्थित होणार. क्लिअर. आगे बढेंगे. चलो, आता आपण बोललो की एलिमेंट एसेन्शियल आहे. मग एलिमेंट एसेन्शियल आहे त्यासाठी काहीतरी क्रायटेरिया लागणार, बरोबर की नाही. जसं तुम्हाला MBBS ला ऍडमिशन घ्यायचं तर क्रायटेरिया काय झाला की यू शुड स्कोर मोर दॅन, या वर्षीच्या अँगलनी जर बोललो आपण तर मोर दॅन 550 एक अंदाजे. मग तो काय झाला, 550 मार्क तुम्हाला MBBS ला एंट्री करण्यासाठी गरजेचं आहे. दॅट बिकम्स युअर क्रायटेरिया. मग इसेन्शियल एलिमेंट आपण कोणत्या एलिमेंटना म्हणणार, म्हणजे कोणता क्रायटेरिया फुलफिल करणारे एलिमेंट असतील त्यांना आपण काय बोलणार, इसेन्शियल एलिमेंट. पहिला क्रायटेरिया हायलाइट केलं मी बघा, ऍब्सोल्युटली नेसेसरी फॉर सपोर्टिंग द ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. तो एलिमेंट त्या प्लांटच्या ग्रोथसाठी आणि रिप्रोडक्शन किंवा सीड सेट म्हणजे सीड तयार करण्यासाठी ऍब्सोल्युटली रिक्वायर्ड असणार, त्याच्याशिवाय त्याची ग्रोथ होऊ शकणार नाही. असा जर एलिमेंट असेल दॅट बिकम्स युअर इसेन्शियल एलिमेंट. सेकंड, द रिक्वायरमेंट ऑफ द एलिमेंट मस्ट बी स्पेसिफिक. म्हणजे काय, तो एलिमेंट हा स्पेसिफिक असला पाहिजे, त्याची गरज. असं फॉर एक्झाम्पल मी बायोलॉजी शिकवतोय, ठीक आहे, आणि आता मी नाही आहे तर माझी जागा कोणी केमिस्ट्रीचा घेऊ शकेल का, नाही घेऊ शकणार. राईट. म्हणजे सांगण्याचा मुद्दा की त्या एलिमेंटचं काम तो एलिमेंटच करणार, स्पेसिफिसिटी, दुसरा एलिमेंट त्याला रिप्लेस करणार नाही. थर्ड, इट शुड बी डायरेक्टली इन्व्हॉल्ड इन द मेटाबॉलिझम. याचं डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट मेटाबॉलिझम असावं, इनडायरेक्ट नाही. दीज आर 3 क्रायटेरियाज. इफ मेट बाय युअर प्लांट्स देन आय मीन युअर एलिमेंट, दॅट एलिमेंट बिकम्स इसेन्शियल. 3 पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे, बेस्ड ऑन द अबव क्रायटेरिया. आता हा क्रायटेरिया वापरून आपण आता शोधून काढले की इसेन्शियल एलिमेंट इतके आहे, पण कोण किती जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये गरजेचं आहे प्लांटसाठी, कोणते कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये लागतात, त्या बेसिसवरती आपण त्याचे 2 टाईप केले, मायक्रोन्यूट्रियंट्स आणि मॅक्रोन्यूट्रियंट्स. मॅक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे काय, ज्याची क्वांटिटी 10 मिलीमोल पर केजी ड्राय मॅटर, पर केजी ऑफ ड्राय मॅटर. जर 1 किलोग्राम ड्राय मॅटर असेल, त्या ड्राय मॅटरमध्ये 10 मिलीमोल पर केजी आणि 10 मिलीमोल कॉन्सन्ट्रेशन याच्यापेक्षा जास्त जर गरजेचं असेल प्लांटला, तर तो एलिमेंट काय झाला, मॅक्रो एलिमेंट झाला. मॅक्रो एलिमेंट मध्ये उदाहरण आपण डायरेक्टली बघू, कोणते येतील. ठीक आहे. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. याच्यापैकी NPK जे असतील, NPK, तर NPK आर कॉल्ड ॲज क्रिटिकल एलिमेंट्स. थोडं स्पीडने घ्यावं लागेल आपल्याला, कमी वेळेमध्ये जास्त करायचे, कारण रिव्हिजनचा अर्थ हा रिव्हिजनच असावा. ठीक आहे. क्रिटिकल एलिमेंट, क्रिटिकल का, विदाउट विच, हे जर 3 एलिमेंट नसतील तर प्लांटची ग्रोथ आणि रिप्रोडक्शन होऊ शकणार नाही. विदाउट विच प्लांट कॅनॉट सर्वाइव्ह. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज क्रिटिकल एलिमेंट. नंतर यातला कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन जर असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला कशापासून मिळणार, CO2 आणि H2O पासून मिळणार. पण बाकीचे जे एलिमेंट्स असतील तर ते रूट ऍब्झॉर्ब करणार सॉइल मधून. मग हे CHO सोडून, कुठे लिहिले मी, वेल, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन सोडून बाकीचे जे काही इसेन्शियल एलिमेंट्स असतील तर प्लांट कुणापासून मिळवणार, ऑब्व्हियसली इट विल बी ऍब्झॉर्ब फ्रॉम द सॉइल. ठीक आहे. ओके. हे झाले तुमचे मॅक्रोन्यूट्रियंट्स. मायक्रोन्यूट्रियंट्स असे एलिमेंट्स की ज्यांची क्वांटिटी लेस दॅन 10 मिलीमोल पर केजी ऑफ ड्राय मॅटर असेल त्यांना तुम्ही मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणावा. राईट. इन व्हेरी स्मॉल अमाऊंट. उदाहरण काय झाले, आयर्न, मॅग्नीज, कॉपर, मॉलिब्डेनम, बोरॉन, झिंक, क्लोरीन आणि निकल.
उदाहरण तुमच्या ट्रिक्सने तुम्ही लक्षात ठेवा. आपापल्या प्रत्येकाने वेगवेगळ्या ट्रिक केल्या असतील, त्यालाच धरून तुम्ही आता त्याला चिपकून राहा आणि त्याच पद्धतीने याला लक्षात ठेवा. वेल, नंतर काही हायर प्लांट असतील, त्या हायर प्लांट्समध्ये आपल्याला गरज कशाची पडणार की काही बेनिफिशियल एलिमेंट्स असतील. लोअर प्लांटमध्ये असतीलच असं नाही, पण हायर प्लांट्समध्ये काही बेनिफिशियल एलिमेंट आहेत. त्याचं एक्झाम्पल आपण लिहू शकतो सोसेसिको, याचा एक शॉर्ट फॉर्म म्हणजे सोडियम, सिलेनियम, सिलिकॉन अँड कोबाल्ट. हे काय झाले तर बेनिफिशियल एलिमेंट झाले. याचं शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा सोसेसिको, बेनिफिशियल एलिमेंट्स. राईट, आगे बढ़ेंगे. नेक्स्ट आहे आता वेल, अगोदर तर बघितलं आपण मायक्रो आणि मॅक्रो डिपेंडिंग ऑन द कॉन्सन्ट्रेशन रिक्वायर्ड, किती कॉन्सन्ट्रेशन त्याचं गरजेचं आहे त्याच्यावर आपण मॅक्रो आणि मायक्रो एलिमेंट पडलो. दुसरं काय बघितलं आपण की बेनिफिशियल एलिमेंट कुठले आहेत. आता हे डायव्हर्स फंक्शन, प्रत्येक एलिमेंट जर म्हटला तर तो एलिमेंट काय करणार, त्याचं एक पर्टिक्युलर फंक्शन असणार आहे. तर मग त्याच्यात डिपेंडिंग ऑन द फंक्शन आपण याच्या 4 कॅटेगरी करणार. इझी आहे. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल काही एलिमेंट्स काय असणार, बायोमॉलिक्युलचे स्ट्रक्चरल कंपोनंट असतील, काही एनर्जी रिलेटेड जे प्रोडक्ट असतील त्यांचे कंपोनंट असतील, काही एन्झाईमला ऍक्टिव्हेट करतील, इनिबिट करतील, किंवा आयोनिक कॉन्सन्ट्रेशन किंवा आयोनिक बॅलन्स किंवा ऑस्मो कॉन्सन्ट्रेशन म्हणू आपण त्याला. ठीक आहे, सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन किंवा आयोनिक बॅलन्स मेंटेन करणारे एलिमेंट असतील. हे झाले वेगवेगळे फंक्शन्स. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले बघा कॅटेगरीज, कंपोनंट ऑफ बायोमॉलिक्यूल कोण कोण आहे माहिती तुम्हाला, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. इतकं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. राईट. सेकंड, कंपोनंट ऑफ एनर्जी रिलेटेड केमिकल कंपाऊंड्स. एनर्जी देणार आपल्याकडे कोण आहे, एटीपी आहे. आणि एटीपी मध्ये कोण प्रेझेंट असणार, फॉस्फरस. सेकंड आहे तुमचा क्लोरोफिल. क्लोरोफिलचा पॉर्फायरिन हेड जे असेल तर त्या पॉर्फायरिन हेडच्या सेंटरमध्ये मॅग्नेशियम आयन प्रेझेंट असणार की ज्याच्यापासून तुम्हाला इलेक्ट्रॉन्स मिळाले तुमच्या फॉस्फोरायलेशनसाठी. बरोबर आहे. तिसरा, असे काही एलिमेंट असतील की जे ऍक्टिव्हेट करतात किंवा इनिबिट करतात एन्झाईम्सला. पर्टिक्युलरली आरयूबीपी आणि पेपा. माहिती आहे तुम्हाला, आरयूबीपी प्लेज रोल इन केल्विन सायकल अँड पेपा अँड आरयूबीपी बोथ इन C4 पाथवे, HSK पाथवे. तर त्याच्यामध्ये Mg2+ हा ऍक्टिव्हेटर असेल या दोन एन्झाईम्सचा, आरयूबीपी आणि पेपा. राईट. सेकंड इज झिंक आयन्स असतील. झिंक आयन अल्कोहोल डिहायड्रोजनेज एन्झाईमला जर ऍक्टिव्हेट करायचं असेल तर झिंक आयनची गरज पडणार. एक्झाम्पल्स वरती फोकस करा. याला सेपरेटली काढा, ही कम्प्लिटनेस तुम्हाला गरज नाहीये. मेन मॉलिब्डेनम, नायट्रोजन मेटाबॉलिझम मध्ये असा रोल असणार आहे, कारण नायट्रोजनेज एन्झाईम जो आहे तर नायट्रोजन एन्झाईमचं नेचर काय, मॉलिब्डेनम, फेरस, प्रोटीन. बरोबर आहे. आणि नायट्रोजनेज एन्झाईम असेल तरच नायट्रोजन फिक्सेशन होणार, म्हणजेच नायट्रोजनचं मेटाबॉलिझम होणार. वेल, नंतर इसेन्शियल एलिमेंट दॅट ऑल्टर द ऑस्मोटिक पोटेन्शियल ऑफ सेल. फॉर एक्झाम्पल पोटॅशियम आहे, क्लोराइड आयन्स असतील. इथे एक्झाम्पल दिलं आपल्याला पोटॅशियम. तर हे 4 फंक्शनल रोल असणारे एलिमेंट्स आपण थोडंसं डिस्क्रिप्शन केलंय. एक्झाम्पल्स वरती फोकस करा, वारंवार सांगेल. पुढे जाऊ. नेक्स्ट इज रोल ऑफ मॅक्रो अँड मायक्रो न्यूट्रिएंट्स. आता याला तर ऑप्शन नाहीये, तुम्हाला लक्षात ठेवायचं म्हणजे लक्षात ठेवायचं. ट्रिक्स असतील त्या वापर करा, अदरवाइज सिम्प्लिफाय पण केला. आता कुठले सियर सेव्हरल फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय इसेन्शियल एलिमेंट्स. मग दे पार्टिसिपेट इन व्हेरियस मेटाबॉलिक प्रोसेसेस इन द प्लांट सेल सच ॲज. कोणत्या मेटाबॉलिक प्रोसेसेस मध्ये हे पार्ट प्ले करतील. तर त्याच्यामध्ये कोण आलं, परमिबिलिटी ऑफ सेल मेम्ब्रेन. सेलला परमिएबल बनवणे सॉरी सो दॅट ते मिनरल्स जे असतील किंवा व्हॉट एव्हर काय म्हणू आपण त्याला, न्यूट्रिएंट जे असतील सेलच्या आत बाहेर करतील. त्यासाठी मेम्ब्रेन परमिएबिलिटी ही महत्वाचा विषय. नंतर मेंटेनन्स ऑफ आयनिक कॉन्सन्ट्रेशन. थर्ड फंक्शन इज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. राईट, ज्याच्यामध्ये फेरस असेल, कॉपर असेल असे एलिमेंट रोल प्ले करतील. बफरिंग ऍक्शन, एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी आत्ताच बोललो आपण. मॅग्नेशियम, मॅग्नीज जसं फोटोसिंथेसिस आणि रिस्पिरेशन मध्ये उपयोगाचे आहेत. आणि ॲज अ मेजर कन्स्टिट्यूएंट ऑफ मॅक्रो मॉलिक्युल्स अँड कोएन्झाइम्स. जसं कार्बोहायड्रेटचे कंपोनंट आहे CHO, प्रोटीन्स असतील CHON, समटाइम्स फॉस्फरस. राईट. तर हे काय झाले, वेगवेगळे फंक्शन्स झाले त्या एलिमेंट्सचे. राईट. पुढे जाऊ. व्हेरियस फॉर्म्स अँड फंक्शन्स ऑफ इसेन्शियल न्यूट्रिएंट एलिमेंट्स. त्याच्यामध्ये बघू आता आपण एक एक. नायट्रोजन, मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट. आता आपण बोलतोय नायट्रोजन इज अ मॅक्रो न्यूट्रिएंट. कोणता न्यूट्रिएंट आहे, मॅक्रो न्यूट्रिएंट. म्हणजे हा 10 मिलीमोल पर केजी ऑफ ड्राय मॅटर याच्यापेक्षा जास्त गरजेचं असणार आहे. तर मॅक्रो मॉलिक्युल पैकी सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये लागणारा कोण असणार आहे, तर तुमचा नायट्रोजन असणार आहे. लक्ष करायचंय, कारण मायक्रो न्यूट्रिएंट सुद्धा आहेत. तर मायक्रो न्यूट्रिएंट मध्ये आयर्न इज अ मायक्रो न्यूट्रिएंट, पण तो सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये लागणार मायक्रो न्यूट्रिएंट पैकी. आणि मॅक्रो पैकी नायट्रोजन असतात. आता नायट्रोजन हा काय विचारू शकतात, कोणत्या फॉर्म मध्ये तो ऍब्झॉर्ब होतो आणि त्याचे फंक्शन्स. तर ऍब्झॉर्ब कोणत्या फॉर्म मध्ये होणार, मेन फॉर्म असणार याचा नायट्रेट. NO3 is a nitrate, mainly absorbed as a nitrate.
नंतर तुमचा नायट्राइट NO2 आणि अमोनियम आयन या 3 स्वरूपात हा प्लांट्स याला ऍब्झॉर्ब करतील. कुठे गरज आहे? प्रत्येक प्लांटच्या पार्टला याची गरज आहे. पर्टिक्युलरली ज्या टिश्यू ऍक्टिव्हली डिव्हायडिंग आहेत म्हणजे मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आहेत आणि ज्या मेटाबॉलिक ऍक्टिव्ह सेल्स आहेत त्याच्यामध्ये नायट्रोजन हा तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये लागणार, राईट. आणि नायट्रोजन माहिती आहे तुम्हाला, इट इज अ कॉन्स्टिट्यूएंट ऑफ व्हेरियस केमिकल्स. फॉर एक्झाम्पल हॉर्मोन्स आहे, व्हायटमिन्स आहेत, एन्झाईम्स आहेत, न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, न्यूक्लियोटाइड आलेस त्याच्यामध्ये आणि प्रोटीन सुद्धा आहे. तर यांचा सुद्धा हा काय इसेन्शियल कंपोनंट आहे. हे झालं तुमच्या नायट्रोजन बद्दल. सेकंड इज फॉस्फरस. फॉस्फरस माहिती आहे कोणत्या स्वरूपात तोडल्या जाणार? तर फॉस्फेट आयन्सच्या स्वरूपात इट विल बी ऍब्झॉर्ब. फॉस्फेट आयन्स, क्लिअर. मग हा कशाचा कॉन्स्टिट्यूएंट आहे माहिती आहे तुम्हाला? फॉस्फोलिपिड बायलेअर. सब जितके काय तुम्ही बायोलॉजी शिकलेत, सेल रिलेटेड म्हणा किंवा बायोमॉलिक्यूल रिलेटेड आणि प्लांट फिजिओलॉजी, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे ह्या सगळ्या रिलेटेड गोष्टी फक्त आपण सेपरेट चॅप्टरच्या अंडरला शिकतोय. फॉस्फरस लिपिड बायलेअरचं स्ट्रक्चर आहे म्हणजे सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनचं हे स्ट्रक्चर असणार आहे. नंतर प्रोटीन्स, जसं लिपोप्रोटीन्स म्हणतो आपण, लिपिड म्हणजेच काय त्याच्यामध्ये फॉस्फरस असणार आहे, ठीक आहे. फॉस्फोलिपिड्स म्हणून, ठीक आहे, किंवा लिपोप्रोटीन्स सगळ्या न्यूक्लिक ऍसिड मध्ये असणार आहे. DNA, RNA आणि न्यूक्लिक ऍसिड कशापासून बनतात? तर न्यूक्लियोटाइड म्हणजे न्यूक्लियोटाइड, न्यूक्लिक ऍसिड, प्रोटीन, सेल मेम्ब्रेन अँड रिक्वायर्ड फॉर फॉस्फोरायलेशन रिएक्शन. जिथे कुठे तुम्हाला फॉस्फेट ग्रुप ऍड करायचा आहे तिथे कोण लागणार? ऑब्विसली फॉस्फरस लागणार, ठीक आहे. आगे बढ़ेंगे. कदाचित थोडासा माझा स्पीड होत असेल बट कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त कव्हर करायचं आहे कारण ही रिव्हिजन सिरीज आहे, राईट. पण पोटॅशियम घ्या. पोटॅशियम कोणत्या स्वरूपात ऍब्झॉर्ब करणार? तर पोटॅशियम आयन्सच्या स्वरूपात हा ऍब्झॉर्ब होणार, ठीक आहे. कुठे कुठे याची गरज आहे? पर्टिक्युलरली मेरिस्टेमॅटिक टिश्यूज मध्ये लागणार, रूट टिप मध्ये लागणार, बर्ड्स मध्ये लागणार. वेल विल सी. मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये याची जास्त आवश्यकता आहे, बर्ड्स मध्ये, लिव्स मध्ये आणि रूटच्या टिप्स मध्ये. हे टिपिकली तुमच्या पद्धतीने त्याला तुम्ही अरेंज करा आणि लक्षात ठेवा. फंक्शन काय ऑलरेडी सांगितलंय आपण, 4 कॅटेगरीज केल्या होत्या. त्याच्यापैकी अनायन कॅटायन बॅलन्स मेंटेन ठेवणे हे एक पोटॅशियमचा रोल आहे. ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा याच्यामध्ये सुद्धा याचा रोल आहे. कोणती थेरी सांगते ओपनिंग अँड मेकॅनिझम, ओपनिंग आणि क्लोजिंग स्टोमॅटाची? तर लेविट थेरी. कोणती थेरी? लेविट थेरी. वेल नंतर प्रोटीन सिंथेसिस मध्ये पोटॅशियम इज रिक्वायर्ड अँड इट मेंटेन्स द टर्गिडिटी ऑफ सेल. ओपनिंग आणि क्लोजिंग जी स्टोमाची आहे ती होईलच तेव्हा की जेव्हा दॅट गार्ड सेल विल बिकम टार्गेट. ती केव्हा बनणार? त्याच्या आतमध्ये जेव्हा आयन्स म्हणजे पर्टिक्युलर पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, सॉल्टचं, म्हणजेच पाणी आतमध्ये येणार. पाणी आतमध्ये म्हणजे एंडोस्मोसिस होणार आणि ती टार्गेट बनणार आणि त्याचा अपर्चर जे असेल स्टोमॅटल पोअर म्हणू आपण त्याला, इट विल गेट ओपन, राईट. सो दीज आर द फंक्शन्स ऑफ पोटॅशियम. नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट आहे आपला कॅल्शियम. माहिती तुम्हाला कॅल्शियम कुठे कुठे गरजेचं असणार आहे? इट इज अ स्ट्रक्चरल कंपोनंट, बरोबर की नाही? वेल कोणत्या स्वरूपात ऍब्झॉर्ब होतो? इट इज ऍब्झॉर्ब इन द फॉर्म ऑफ कॅल्शियम आयन, Ca2+ आयन. कुणामध्ये ज्याची रिक्वायरमेंट जास्त असणार आहे? मेरिस्टेमॅटिक आणि डिफरन्शिएटिंग टिश्यूज, राईट. नंतर सिंथेसिस ऑफ सेल वॉल ड्युरिंग सेल डिव्हिजन. सेल वॉल जेव्हा प्लांट सेल ही डिव्हाइड करेल, ठीक आहे, तर रिजिड सेल वॉल असल्यामुळे अगोदर सेंटरला, ओके, तर सेंटरला अगोदर मिडल लॅमेला तयार होणार, राईट. आपण ते डिटेलमध्ये बघितलेलं आहे, बरं. मग मिडल लॅमेला कशाने बनलेला आहे? कॅल्शियम पॅक्टेट. कॅल्शियम पॅक्टेट मध्ये कोण आलं? कॅल्शियम. एक तर पोटॅशियम पॅक्टेट असेल किंवा कॅल्शियम पॅक्टेट. तर याच्यामध्ये कॅल्शियम पॅक्टेट हा कंपोनंट आहे म्हणजे याचा रोल कशामध्ये आला? सेल वॉलच्या फॉर्मेशन मध्ये. नंतर सेल डिव्हिजनच्या वेळी मायटोटिक स्पिंडल किंवा स्पिंडल अपॅरेटस तयार होणार, तिथे सुद्धा कॅल्शियम गरजेचं आहे. आणि इट अक्युमुलेट इन ओल्डर लीव्स. ओल्डर लीव्स मध्ये का? कारण इट इज लेस मोबाईल. कुठे लिहिलं आहे? कॅल्शियम इट इज अ रिलेटिव्हली लेस मोबाईल एलिमेंट. याची मुवमेंट जास्त होत नाही म्हणजे हा यंग पार्ट कडे शिफ्ट होणार नाही. शिफ्ट होणार नाही म्हणजे काय? तिथेच अक्युमुलेट होणार. अक्युमुलेट इन ओल्डर लीव्स. इन्व्हॉल्ड इन नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनचा फंक्शन नॉर्मल जर ठेवायचं असेल तर तरी सुद्धा कॅल्शियमची तुम्हाला आवश्यकता आहे. ऍक्टिवेट सर्टन एन्झाइम्स अँड प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन रेग्युलेटिंग मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. सो दीज आर द रोल्स ऑफ. याचे स्क्रीनशॉट्स घ्या तुम्ही आणि नोट्स तयार करा, राईट. मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा रोल माहिती आहे तुम्हाला? DNA आणि RNA बनवणे, ठीक आहे. नंतर रायबोझोमचं स्ट्रक्चर जेव्हा ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन होतं, आठवा त्याला एक स्मॉलर सब युनिट होता आणि एक लार्जर सब युनिट होता, बरोबर आहे. ही तुमची mRNA ची स्ट्रँड. स्मॉलर अँड लार्जर सब युनिटला बाइंड करण्याचं काम हे कुणाकडे असतं? तर Mg आयन्स कडे असतं. सिमिलरली आपण सांगितलं की इट इज अ कंपोनंट ऑफ क्लोरोफिल. DNA RNA बनवणे, रायबोझोमचं स्ट्रक्चर मेंटेन ठेवणे आणि इट ऍक्टिव्हेट्स. मॅग्नेशियम ऑलरेडी आपण काय बोललो की इट ऍक्टिव्हेट्स, जसं की RBP आणि पेपा ऍक्टिव्हेट करतो बोललो होतो आपण. म्हणजेच काय की
की फोटोसिंथेसिस आणि रिस्पायरेशन याचे जे एन्झाईम असतील त्यांना ऍक्टिव्हेट करणे, दॅट इज अगेन अ रोल ऑफ मॅग्नेशियम. ठीक. वेल, ऍब्झॉर्ब इन द फॉर्म ऑफ डायव्हॅलेंट कॅटायन्स, दॅट इज मॅग्नेशियम 2+. नेक्स्ट इज सल्फर. सल्फर कुठल्या स्वरूपात ऍब्झॉर्ब होणार? इन द फॉर्म ऑफ सल्फेट आयन्स. याला असं SO4 2-. ठीक आहे. वेल, आता सल्फर जे अमिनो एसिड्स आहेत 20 इसेन्शियल अमिनो एसिड आहेत आपले, बरोबर. त्याच्यापैकी जे सिस्टीन आणि मेथिओनिन आहेत बायोमॉलिक्युलमध्ये हे आपण बघितलंय. तर याचा इम्पॉर्टंट कंपोनंट कोण आहे तर तो सल्फर आहे. आणि इट इज ऑल्सो पार्ट ऑफ व्हेरियस एन्झाईम्स, कोएन्झाईम्स, व्हायटमिन्स, जसं की थायमिन, इट इज अ व्हायटमिन. नंतर बायोटिन असेल, कोएन्झाईम ए असेल किंवा फेरोडॉक्सिन असेल, तर यांचा सुद्धा कंपोनंट कोण आलाय तर सल्फर आलाय. नेक्स्ट इज युअर आयर्न. आपण ऑलरेडी सांगितलंय की मायक्रोन्यूट्रियंट्स मध्ये सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये जो रिक्वायर असेल प्लांटसाठी, दॅट इज युअर आयर्न. अँड इट इज ऍब्झॉर्ब इन द फॉर्म ऑफ फेरिक आयन्स, Fe3+. आणि हा कशाचा कंपोनंट असणार आहे? हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट कॅरियर्स जे आहेत, जसे फेरोडॉक्सिन असेल, सायटोक्रोम एन्झाईम्स असतील, तर त्यांचा हा इम्पॉर्टंट कंपोनंट आहे, जो की ज्याचा रेडॉक्स रिएक्शन मध्ये रोल प्ले करेल. म्हणजेच काय, कुठे लिहिलं आपण वेळेला, इट इज रिव्हर्सिबली ऑक्सिडाइज फ्रॉम Fe2+ टू Fe3+, म्हणजे ड्युरिंग इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट, म्हणजे रिडक्शन ऑक्सिडेशन, रेडॉक्स रिएक्शन मध्ये. वेल, सांगितलं आपण इट ऍक्टिव्हेट्स एन्झाईम कॅटालिज एन्झाईम्स ऍक्टिव्हेशन करणे हा सुद्धा रोल आहे. आणि आयर्न इज ऑल्सो इसेन्शियल फॉर फॉर्मेशन ऑफ क्लोरोफिल. लक्षात घ्यायचे, जिथे जिथे तुम्हाला क्लोरोफिल येते, तर आता क्लोरोफिल साठी कोण कोण गरजेचं होता? मॅग्नेशियम होता, नायट्रोजन, कारण 4 टेट्रापायरोल रिंग्स आहेत, राईट. टेट्रापायरोल रिंगच्या सेंटरला त्याच्या सेंटरला मॅग्नेशियम. नंतर आता आपण बोललो आयर्न इज ऑल्सो रिक्वायर्ड. दीज आर व्हेरियस एलिमेंट्स रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ क्लोरोफिल. क्लियर दिस? ओके, आगे बढ़ेंगे. वेल, फेरोडॉक्सिन आणि सायटोक्रोम हे जे एन्झाईम्स आहेत त्याचा हा पार्ट असेल. नेक्स्ट बघू आपण मॅंगनीज. कोणत्या स्वरूपात ऍब्झॉर्ब होणार? मॅंगनस आयन्सच्या स्वरूपात, Mn2+. वेल, मॅंगनीज मेन याची जी ऍक्टिव्हिटी असणार ती वॉटर स्प्लिटिंग मध्ये असणार आहे. काय? बेस्ट डिफाइंड फंक्शन ऑफ मॅंगनीज इज स्प्लिटिंग ऑफ वॉटर ड्युरिंग नॉन सायक्लिक फॉस्फोरायलेशन. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. ठीक आहे. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरेशन मध्ये काय तयार होणार आहे? एटीपी तयार होणार. याच्यामध्ये PS2 सोबत असोसिएट असणारं स्ट्रक्चर कोणतं आहे तर युअर वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स. तिथे मॅंगनीज आणि क्लोराईड आयन या दोन आयन्सचा रोल येणार कशामध्ये? स्प्लिटिंग ऑफ वॉटर. पण मॅंगनीज बद्दल जर विचारलं तर मेन वेल डिफाईन्ड फंक्शन कोणतं आहे? स्प्लिटिंग ऑफ वॉटर. ऑब्वियस आहे, वॉटर तुटणार, पाणी तुटणार, म्हणजे त्यातून बाहेर काय पडणार? म्हणजे बाय प्रोडक्ट ऑक्सिजन सुद्धा याच्यामध्ये असणार. आणि इट ऑल्सो ऍक्टिव्हेट मेनी एन्झाईम्स ऑफ फोटोसिंथेसिस अँड रिस्पिरेशन. अँड ऑल्सो ऑलरेडी आपण सांगितलं होतं की नायट्रोजन मेटाबॉलिझम मध्ये सुद्धा मॅंगनीजचा यूज होणार आहे. वेल, झिंक घ्या. आता झिंकचं मेन फंक्शन काय लक्षात ठेवा तुम्ही? इट इज युज्ड इन सिंथेसिस ऑफ ऑक्सिजन. कोणत्या स्वरूपात? झिंक आयनच्या स्वरूपात हा ऍब्झॉर्ब होणार. आणि नेक्स्ट इट ऍक्टिव्हेट व्हेरियस एन्झाईम्स, पर्टिक्युलरली कार्बोक्सिलेज. बायोमॉलिक्युलचा जेव्हा आपण प्रोस्थेटिक ग्रुप, कोएन्झाईम्स, मेटल आयन्स हे जेव्हा बघितलं होतं त्या ठिकाणी एक्झाम्पल दिले बघा की झिंक आयन्स आर रिक्वायर्ड फॉर ऍक्टिव्हेशन ऑफ कार्बोक्सिलेज एन्झाईम. क्लियर? कॉपर घ्या. कॉपर कुठल्या स्वरूपात ऍब्झॉर्ब होणार? क्युप्रिक आयन्सच्या स्वरूपात. आणि ओव्हरऑल मेटाबॉलिझम जे प्लांटचं असेल तर त्याच्यामध्ये कॉपरचा हा मेन रोल असणार आहे. ओव्हरऑल मेटाबॉलिझम म्हणजे स्पेसिफिक नाही कुठलं. असोसिएटेड विथ सर्टेन एन्झाईम्स लाईक रेडॉक्स रिएक्शन. आता फेरस आणि कॉपर बोललो, जसा फेरस Fe2+ त्याचं ऑक्सिडेशन झालं Fe3+ मध्ये, सिमिलरली हा सुद्धा Cu+ टू Cu2+ मध्ये हा कन्वर्ट होणार. कोण? कॉपर. म्हणजे फेरस सारखाच याचा रोल झाला, फक्त एक ओव्हरऑल मेटाबॉलिझम हे फंक्शन याचं तुम्ही लक्षात ठेवा. वेल, नेक्स्ट इज बोरॉन. बोरेट आयनच्या स्वरूपात हा ऍब्झॉर्ब होणार. हे कोणत्या फॉर्म मध्ये होतात याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. कशासाठी गरज लागणार तुम्हाला? पोलन जर्मिनेशन, सेल डिफरन्शिएशन, सेल इलॉंगेशन, नंतर कुठे गेले ते कार्बोहायड्रेटचं ट्रान्सलोकेशन करणे किंवा कॅल्शियमचा अपटेक आणि युटिलायझेशन करणे. सेलमध्ये कॅल्शियम ओढण्यासाठी बोरॉन लागणार आणि तो वापरण्यासाठी सुद्धा लागणार. मेम्ब्रेन ऑलरेडी सांगितलं आपण अगोदरी फंक्शन. ठीक आहे, कारण हा स्ट्रक्चरल कंपोनंट आहे. तर मेम्ब्रेन फंक्शनिंग, पोलन जर्मिनेशन, सेल इलॉंगेशन, सेल डिफरन्शिएशन आणि कार्बोहायड्रेट ट्रान्सलोकेशन इतक्या ठिकाणी तुम्हाला बोरॉनची आवश्यकता असणार आहे. मॉलिब्डेनम फेरस प्रोटीन आत्ताच सांगितलं. नायट्रोजनेज एन्झाईम आणि नायट्रोजन रिडक्टेज, नायट्रेट रिडक्टेज आय मीन, या दोन एन्झाईमचा हा इसेन्शियल कंपोनंट असणार आहे. मेन फंक्शन्स लक्षात ठेवा, कन्फ्यूज होण्याची गरज नाही. आणि मॉलिब्डेट आयनच्या स्वरूपात हे ऍब्झॉर्ब होणार. ठीक आहे. नेक्स्ट इज क्लोरीन.
क्लोरीन कुठल्या स्वरूपात ऍब्झॉर्ब होणार, तर क्लोराईड आयन्सच्या स्वरूपात हा ऍब्झॉर्ब होणार. आणि क्लोरीन आयन्स आपण ऑलरेडी सांगितलंय की स्प्लिटिंग ऑफ वॉटरमध्ये हा रोल प्ले करणार. वॉटर स्प्लिटिंग रिएक्शन इन फोटोसिंथेसिस इट हॅज टू प्ले रोल. क्लोरीन असेल, मॅंगनीज असेल तर वॉटरचं स्प्लिटिंग होणार, ऑक्सिजन विल बी द बाय प्रोडक्ट, ऑक्सिजन बाहेर पडणार. आणि हेल्प इन डिटरमाइन द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन अँड anion कॅटायन बॅलन्स. पोटॅशियम क्लोराइड जे काय anion कॅटायन बॅलन्स करणारे एलिमेंट्स आहेत, हे क्लोरीनचं झालंय. ओके, वेल आप देखेंगे हे जो एलिमेंट्स आहे, हे जे काय एलिमेंट्स असतील एक पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन प्रेझेंट असतं यांचं, आणि त्या कॉन्सन्ट्रेशनला आपण काय म्हणतोय, क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन. काय म्हणतो, क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन. असं कॉन्सन्ट्रेशन, असं एलिमेंटचं असं कॉन्सन्ट्रेशन की ज्या कॉन्सन्ट्रेशनला देर विल बी नॉर्मल ग्रोथ अँड रिप्रोडक्शन ऑफ द प्लांट. ठीक आहे ना. वेल सी हियर, कुठे लिहिले मी, जाऊ द्या. क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन कशाला म्हणणार आपण, की असं पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन त्या एलिमेंटचं की ते जर ते कॉन्सन्ट्रेशन मध्ये त्या प्लांटला अवेलेबल झाला तर त्या प्लांटची ग्रोथ ही प्रॉपरली होणार. मग लिमिटेड सप्लाय जर झाला तर काय होणार, त्या क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन पेक्षा, फॉर एक्झाम्पल क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन हा ए एलिमेंट आहे आणि याचं असणार आहे 10 मायक्रोग्राम. इतकं कॉन्सन्ट्रेशन असेल तर प्लांट ही व्यवस्थित ग्रो करणार. पण याच्या कमी जर त्याला लिमिटेड सप्लाय झाला तर त्याची ग्रोथ काय होणार, रिटार्ड होणार, स्टॉप होणार. ठीक आहे ना. वेल, आणि ही जर डेफिशियन्सी याची कंटिन्युअस जर असेल तर ती अल्टिमेटली दॅट प्लांट वुड गेट डाय. ती प्लांट शेवटी मरून जाणार. राईट. एलिमेंट इज सेड टू बी डेफिशियंट. एखादा एलिमेंट हा डेफिशियंट केव्हा आहे, जेव्हा तो क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन पेक्षा कमी असेल तेव्हा तो डेफिशियंट म्हणायचे. मग ही डेफिशियन्सी आपल्याला कशी समजणार, त्या प्लांटमध्ये एखाद्या पर्टिक्युलर एलिमेंटची डेफिशियन्सी झाली तर कुठले तरी मॉर्फोलॉजिकल चेंजेस येतील. पानांचा कलर चेंज होईल किंवा बर्ड्स फ्लॉवरिंग त्यांची होणार नाही किंवा त्यांचे डिले होणार त्या फ्लॉवरिंग मध्ये. हे काय झालं, डेफिशियन्सी झाली. राईट. मग मॉर्फोलॉजिकल चेंजेस आर द इंडिकेटर ऑफ डेफिशियन्सी ऑफ पर्टिक्युलर एलिमेंट. राईट. वेल, आता हे जे काही सिम्पटम्स येतील, मॉर्फोलॉजिकल सिम्पटम्स येतील, ते प्रत्येक एलिमेंटचे वेगवेगळे असणार आहेत. आणि इव्हन प्रत्येक प्लांट पार्टमध्ये सुद्धा हे एलिमेंट वेगवेगळ्या पद्धतीने डेफिशियन्सी शो करणार. पुढे जाऊ. वेल, इफ द डेप्रिवेशन म्हणजे ही जर कमतरता त्या एलिमेंटची कंटिन्यू जर असेल तर इव्हेंच्युअली ती प्लांट काय होणार, तर मरणार. वेल, द पार्ट ऑफ द प्लांट दॅट शो द डेफिशियन्सी सिम्पटम ऑल्सो डिपेंड ऑन द मोबिलिटी ऑफ द एलिमेंट. वेल, पर्टिक्युलर प्लांटमध्ये कुठला पर्टिक्युलर एलिमेंट असेल तर त्याची डेफिशियन्सी ही वेगवेगळी असणार आहे. जसं की सिनेसंट पार्ट असेल म्हणजे ओल्ड पार्ट असेल. ठीक आहे. आता एक ओल्ड पार्ट एक्झाम्पल घेऊ आपण, लीफ. आता लीफ मध्ये लीफ हा ओल्ड झाला, सिनेसन्स झाला. सिनेसन्स म्हणजे काय, अपीरन्स ऑफ और काय म्हणू आपण त्याला, ओल्ड एज. ठीक आहे ना. तर ओल्ड झाला तो पार्ट, तर याच्यामध्ये काय होणार, जे बायोमॉलिक्युल्स असतील की नाही, येस, तर हे बायोमॉलिक्युल्स काय होणार, ब्रेक होतील. आणि बायोमॉलिक्युल्स ब्रेक झाले की त्याच्यामधून एलिमेंट बाजूला होतील आणि ते एलिमेंट हे मोबिलिटी शो करतील आणि यंग पार्ट कडे जातील. काय होणार, सी ओल्ड पार्ट आहे, याच्यामधले एलिमेंट्स जे असतील, आता मी इथे लिहितो एलिमेंट्स, तर हे एलिमेंट्स कुणाकडे जाणार, आता यंग पार्ट कडे जाणार, यंग पार्ट. ठीक आहे. पण हे कोणत्या केसमध्ये, हायली मोबाईल जर असतील तर. जर मोबाईल एलिमेंट आहे आणि ते ओल्ड पार्ट ओल्ड झालाय, जसं की लीफ एखादा म्हातारं झालंय, सिनेसंट झालंय, तर तिथले एलिमेंट यंग पार्ट कडे जाणार. मग डेफिशियन्सी कोणामध्ये दिसणार, अगोदर ओल्ड पार्ट मध्ये दिसणार. का, कारण ते मोबाईल एलिमेंट यंग प्लांट पार्ट कडे निघून गेले म्हणून. ओके, हे झालं याच्यामध्ये. ठीक. नंतर समजा रिलेटिव्हली लेस मोबाईल असतील, कुठे दिले मी ते, जाऊ द्या. इफ रिलेटिव्हली लेस मोबाईल एलिमेंट्स आर देअर, रिलेटिव्हली लेस मोबाईल, त्यांची मोबिलिटी जास्त नाहीये. ठीक आहे ना. जसं की याचं उदाहरण घेऊ आपण, कॅल्शियम. तर कॅल्शियम हा लीफ मध्ये प्रेझेंट आहे, स्ट्रक्चरल पार्ट आहे सेलचा. तर ते लीफ जुनं जरी झालं तरी हा कॅल्शियम तिथून मोबाईल होणार नाही, यंग पार्ट कडे जाणार नाही. मग अशा वेळी रिलेटिव्हली जर कमी मोबिलिटी असणारे एलिमेंट असेल तर अगोदर डेफिशियन्सी तुम्हाला कोणामध्ये दिसणार, तर यंग प्लांट पार्ट मध्ये तुम्हाला अगोदर डेफिशियन्सी दिसणार. लक्षात घ्यायचंय. ठीक. पुढे जाऊ. डेफिशियन्सी सिम्पटम्स टेंड टू अपेअर फर्स्ट इन द यंग लीव्स, किंवा आताच आपण बोललोय हे बघून घ्यायचंय. राईट. ओके. नंतर डेफिशियन्सी सिम्पटम हे काय काय असू शकतील. आपण सांगितलं की पर्टिक्युलर एलिमेंट हा डेफिशियंट आहे, की प्लांट त्याला डेफिशियन्सी शो करते. मग त्याचे मॉर्फोलॉजिकल चेंजेस त्याच्यामध्ये येतात. तर मॉर्फोलॉजिकल चेंजेस मध्ये काय काय येणार, तर क्लोरोसिस म्हणजे डिग्रेडेशन ऑफ क्लोरोफिल, येलोइंग ऑफ लीव्स होणार, पानं. आता क्लोरोफिल इज अ ग्रीन कलर,
मग त्याच्यामध्ये जर क्लोरोफिल नसेल तर ते एलोईन. नेक्रोसिस म्हणजे काय? नेक्रोसिस म्हणजे त्या प्लांट पार्टची काय होणार? डेथ होणार, राईट. स्टंटेड प्लांट ग्रोथ म्हणजे ग्रोथ स्टॉप होऊन जाणार. नंतर प्रीमॅच्युअर फॉल ऑफ लिव्स अँड बर्ड्स, त्या बर्ड्स आणि लिव्स हे मॅच्युअर होण्याच्या अगोदरच गळून जाणार. इनिबिशन ऑफ सेल डिव्हिजन होणार नाही तर प्लांटचं रिटार्डेशन, ग्रोथमध्ये रिटार्डेशन होणार म्हणजे ग्रोथ स्टॉप होणार. आणि फ्लावरिंग सुद्धा यांच्यामध्ये लवकर होणार नाही. आणि जर फ्लावरिंग होणार नाही योग्य वेळेला तर त्यांचं रिप्रोडक्शन सुद्धा होणार नाही. सो दीज आर द deficiency symptoms of elements. Well, next देखेंगे deficiency of any element can cause multiple symptoms. जर एखादा एलिमेंट असेल, फॉर एक्झाम्पल नायट्रोजन घ्या, तर नायट्रोजनची जर डेफिशियन्सी झाली तर तो एकच सिम्पटम नाही दाखवणार, 2-3 सिम्पटम्स तो दाखवणार. जसं की तो नेक्रोसिस करणार, आताच बोललो हे सिम्पटम आहे. नंतर हा क्लोरोसिस पण करणार, वेल, आणि डिले इन फ्लावरिंग सुद्धा करणार. डिले इन फ्लावरिंग म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा झाला की पर्टिक्युलर एलिमेंट आहे म्हणजे एकच डेफिशियन्सी होईल असं नाही, एकापेक्षा जास्त डेफिशियन्सी सुद्धा तो करू शकतो. आता याच्यामधून जे एलिमेंट्स असतील तुम्ही त्यांचं काढणं गरजेचं आहे, राईट. वेल, लेट मी सी, एक मिनिट, कदाचित मी त्याला पुट करणं विसरलेलो असावं. डायरेक्ट आपण याच्यावरतीच गेलो, टॉक्सिसिटीवरती. ओके, हे क्लिअर. हां, त्याच्यासोबत पर्टिक्युलर समजा नेक्रोसिस असेल तर नेक्रोसिस फक्त नायट्रोजनच करेल असंही नाही, तर नेक्रोसिस जर करायचं असेल तर हे सुद्धा वेगवेगळे एलिमेंट याला रिस्पॉन्सिबल असतील. फॉर एक्झाम्पल काय? कॅल्शियम असणार, नंतर मॅग्नेशियम असणार, कॉपर असणार, पोटॅशियम असणार. ठीक आहे, हे एलिमेंट सुद्धा म्हणजे एकापेक्षा जास्त एलिमेंट एक डिसऑर्डर करू शकतात, डेफिशियन्सी करू शकतात, किंवा एक एलिमेंट एकापेक्षा जास्त डिसऑर्डर करू शकतो. हा मिनिंग ह्या सगळ्या सेंटेन्सचा इथे झाला. क्लिअर दिस? ओके. आता याच्यामध्ये आपण एक ऍड करून देऊ. फॉर एक्झाम्पल नेक्रोसिस सिम्पटम सांगितले ना आपण, तर हे बुकमध्ये आहे आपल्या. तर याला कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॉपर आणि पोटॅशियम या एलिमेंटची डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला नेक्रोसिस होणार. क्लोरोसिस कुणामुळे होणार? राईट, क्लोरोसिस कुणामुळे होणार? फेरस, सल्फर, पोटॅशियम, नायट्रोजन, झिंक. हे टिपिकली लक्षात ठेवायचं, शॉर्ट मध्ये करा तुम्ही याला काहीतरी, ठीक आहे, लक्षात ठेवायला. फेरस, सल्फर, पोटॅशियम, नायट्रोजन, झिंक यांची डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला क्लोरोसिस होणार. नंतर डिले इन फ्लावरिंग, हे कोण करणार? मॉलिब्डेनम, नायट्रोजन, सल्फर. मॉलिब्डेनम, नायट्रोजन, सल्फरची डेफिशियन्सी असेल तुम्हाला डिले इन फ्लावरिंग होणार. नंतरचं बोलू आपण इनहिबिशन ऑफ सेल डिव्हिजन. इनहिबिशन ऑफ सेल डिव्हिजन म्हणजे सेल डिव्हिजन स्टॉप करणार. तर कोण करणार? तर याच्यामध्ये सुद्धा मॉलिब्डेनम, सल्फर, पोटॅशियम अँड नायट्रोजन. इथे ऑब्झर्व करू शकता तुम्ही, आपण काय सांगितलं, एक एलिमेंट एकापेक्षा जास्त डेफिशियन्सी दाखवू शकतो. जसं की नायट्रोजन घ्या, नायट्रोजनने काय केलंय? क्लोरोसिस दाखवलं, डिले इन फ्लावरिंग आणि इनहिबिशन ऑफ सेल डिव्हिजन. आता पर्टिक्युलर डिले इन फ्लावरिंग, तर कोणता पर्टिक्युलर एक एलिमेंट करतोय का? नाही, एकापेक्षा जास्त एलिमेंट करतायत, हा त्याचा मिनिंग झाला. आणि या स्टडीचा सगळा वापर कशामध्ये होतो आपल्याला? तर ऍग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चर मध्ये. ठीक आहे, मग तुम्हाला जर डेफिशियन्सी शोधून काढायची असेल तर एका पार्टमध्ये तुम्ही डेफिशियन्सी शोधून जमणार नाही, वेगवेगळ्या पार्टची तुम्हाला स्टडी करावी लागेल. ओके, टॉक्सिसिटी ती झालं डेफिशियन्सी. एक क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन होतं, त्याच्यापेक्षा कमी जर झालं तर डेफिशियन्सी होणार, आणि त्याच्यापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन जर झालं क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन पेक्षा तर त्या एलिमेंटची काय होणार? टॉक्सिसिटी. आणि हिची डेफिशियन्सी किंवा टॉक्सिसिटी एका नॅरो रेंजमध्ये असणार आहे. उदाहरण, एक्झाम्पल काय? फॉर एक्झाम्पल एखादा एलिमेंट लागतोय तुम्हाला 10 मायक्रोग्राम, तर समजा 11 मायक्रोग्राम पर्यंत ते प्लांट त्याला टॉलरेट करणार. किंवा इकडे घेऊ आपण, समजण्यासाठी म्हणून सांगतोय 9 मायक्रोग्राम असेल ते त्याची डेफिशियन्सी तिथपर्यंत होणार नाही. पण तुम्ही जर म्हणाल की 5 मायक्रोग्राम झाले, ठीक आहे, किंवा इकडे काय झालंय 15 मायक्रोग्राम झाले, आता मात्र 10चं जर 15 झालं तर इथे काय होणार? टॉक्सिसिटी होणार. आणि 10चं जर 5 झालं तर इथे काय होणार? डेफिशियन्सी होणार. याचा अर्थ हा झाला की क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन पासून थोडंसं पुढे आणि थोडंसं मागे, म्हणजे एका शॉर्ट रेंजमध्ये, नॅरो रेंजमध्ये कॉन्सन्ट्रेशन जर असेल तरच ते एलिमेंट एका नॅरो रेंजमध्ये काम करतात. above which there will be toxicity and below which of critical concentration there will be deficiency, right? Narrow range of concentration at which the elements are optimum असं फंक्शनिंग करणार. मिनरल आयन कॉन्सन्ट्रेशन इन टिश्यूज दॅट रिड्युसेस द ड्राय. आता
टॉक्सिसिटी झाली. टॉक्सिसिटी जसं आपल्याला डेफिशियन्सी कशाहून समजली की त्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल चेंजेस आले, क्लोरोसिस झालाय, नेक्रोसिस झालाय, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असतील. मग टॉक्सिसिटी जर ओळखायची असेल तर काय, जर त्या प्लांटचा ड्राय मॅटरमध्ये 10% वेट लॉस झाला, 100 उदाहरण 100 किलोग्रामचं एक झाड होतं 100 किलोग्रामचं आणि ते जर 90 किलोग्राम झालं तर आपण म्हणू शकतो की प्लांटला कुठल्या तरी एलिमेंटची काय झाली, टॉक्सिसिटी झाली. राईट. ओके. आता जरुरी नाहीये की हीट कुठला पर्टिक्युलर एलिमेंट एकटा जास्त झाला म्हणून टॉक्सिसिटी केली. कधी कधी काय होणार, टॉक्सिसिटी पण होणार आणि डेफिशियन्सी पण होणार. उदाहरण काय, मॅंगनीज टॉक्सिसिटी. मॅंगनीज टॉक्सिसिटी बरोबर. आता मॅंगनीज टॉक्सिसिटी याचं म्हणजे याचं सिम्पटम काय, तर क्लोरोटिक वेन सराउंड्स ब्राऊन स्पॉट. म्हणजे एक ब्राऊन स्पॉट दिसेल तुम्हाला लीफ वरती आणि त्याच्या अवतीभोवती काय होणार, वेन कशी होणार, क्लोरोटिक वेन. क्लोरोटिक वेन हे सिम्पटम झालं कुणाचं, मॅंगनीज टॉक्सिसिटीचं. मॅंगनीज काय करतोय की मॅंगनीज हा फेरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम तिघांशी कॉम्पिटिशन करतो. ठीक आहे. कशी कॉम्पिटिशन करणार, फॉर एक्झाम्पल दिस इज सेल आणि इथे लिहितो मी मॅंगनीज, इथे लिहिलंय फेरस, हा कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. ठीक. तर अपटेक म्हणजे काय, आता दिस इज अ सेल, ही सेल मॅंगनीजला ऑर्डर, यांच्यामध्ये कॉम्पिटिशन तयार होईल. तर मॅंगनीज काय करतो की यांना सेलमध्ये येऊच देत नाही, यांचं सेलमध्ये येणं स्टॉप करतो. म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन वाढून जाईल, मॅग्नीजचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, म्हणजेच मॅग्नीजची काय झाली, टॉक्सिसिटी. आणि फेरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांची काय झाली, डेफिशियन्सी. का, कारण मॅग्नेशियमने या 3 एलिमेंटला सेलमध्ये येऊ दिलं नाही. मग हा फेरस आणि मॅग्नेशियमचा अपटेक स्टॉप करतो. कॅल्शियमचं ट्रान्सलोकेशन शूट अपेक्स, इथे लिहिलं, हायलाइट केलंय आपण, बघून घ्या. हे कॅल्शियमला शूट अपेक्स पर्यंत पोहोचू देत नाही. म्हणजे शूट अपेक्स मध्ये कॅल्शियमची डेफिशियन्सी केली आणि सेलमध्ये याची टॉक्सिसिटी कोणाची झाली, मॅग्नीजची. म्हणजे मॅग्नीजची टॉक्सिसिटी झाली आणि मॅग्नीजनी यांची डेफिशियन्सी करून टाकली. तर हे याच्यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही याला बघून घ्या. पुढे जाऊ, मेकॅनिझम ऑफ ऍब्झॉर्प्शन ऑफ एलिमेंट्स. आता हे एलिमेंट ऍब्झॉर्ब कसे होतात, एपोप्लास्ट आणि सिम्प्लास्ट वी हॅव सीन. केव्हा बघितलं आपण, ट्रान्सपोर्टिंग प्लांट मध्ये. एपोप्लास्ट म्हणजे काय, इट इज द पाथ राईट ऑफ दॅट वॉटर थ्रू इंटरसेल्युलर स्पेसेस अँड सेल वॉल. सेल वॉल अँड इंटरसेल्युलर स्पेसेस, इंटरसेल्युलर स्पेसेस यांच्यामधून काय झालं, सॉरी ठीक आहे. एपोप्लास्ट म्हणजे काय, जिथे ते त्याला स्पेस मिळणार. ठीक आहे. म्हणजे तो आउटर पार्ट असणार सेलचा, म्हणजे सेल वॉलचा रिजन असेल आणि इंटरसेल्युलर स्पेस असेल, त्याच्यामधून अगोदर हे आयन्स एलिमेंट्स हे ट्रान्सफर होणार. मग त्याच पाथला आपण काय म्हणणार, एपोप्लास्ट म्हणणार. 2 फेजेस मध्ये ऍब्झॉर्प्शन होणार. एक फर्स्ट फेज म्हणू आपण त्याला आणि दुसरा म्हणू आपण त्याला सेकंड फेज. फर्स्ट फेज कसं झालाय, एपोप्लास्ट म्हणजेच काय, आउटर स्पेस ऑफ सेल, म्हणजेच कोणते, सेल वॉल आणि इंटरसेल्युलर स्पेसेस. ही प्रोसेस, आता तो जो मेम्ब्रेन असणार आहे ज्याच्यामधून एलिमेंटला आतमध्ये जायचंय, तर मेम्ब्रेन प्रोटीन्स प्रेझेंट असतील, त्याला म्हणतो आपण ट्रान्स मेम्ब्रेन प्रोटीन. इथे मेन्शन केलेलं आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या, ओरली मी समजून सांगतो. तर ट्रान्स मेम्ब्रेन प्रोटीन्स आर रिक्वायर्ड, म्हणजे मेम्ब्रेन प्रोटीन लागतील. फास्ट आहे, सेल वॉल आणि इंटरसेल्युलर स्पेसेस मधून जाणार आणि याच्यामध्ये एनर्जीची आवश्यकता राहणार नाही. म्हणजेच ही प्रोसेस कशी असणार आहे, तर पॅसिव्ह प्रोसेस असणार. ठीक आहे. त्याच्या अगेन्स्ट सेकंड फेज हा कसा असणार आहे, इनर स्पेस मध्ये होणार. आणि ही फास्ट प्रोसेस आहे, ही स्लो प्रोसेस आहे. हा एपोप्लास्ट, सेकंड फेज इज अ सिम्प्लास्ट. इट इज पॅसिव्ह प्रोसेस, इज अ ऍक्टिव्ह प्रोसेस. ठीक आहे. डिफरन्शिएटिंग पॉईंट काढून घ्या. म्हणजे ऍक्टिव्ह प्रोसेस असेल म्हणजे याच्यामध्ये एनर्जीचं एक्सपेंडिचर होणार. तर अशा पद्धतीने फर्स्ट आणि सेकंड फेज मध्ये अगोदर फास्ट आणि नंतर स्लो काय म्हणू आपण त्याला, ऍब्झॉर्प्शन होणार. कोणाचं, तर एलिमेंट्सचं. चला पुढे जाऊ. सॉइल ॲज अ रिझर्वायर ऑफ इसेन्शियल एलिमेंट. आता सॉइल ॲज अ रिझर्वायर, सॉइलचं काम काय असणार आहे, वेल सॉइल कशी तयार होते. फॉर एक्झाम्पल दिस इज अ रॉक, हा काय तुमचा रॉक. आता रॉक पासून काय तयार होणार, सॉइल तयार होणार. या रॉक मध्ये कोण प्रेझेंट आहे, तर रॉक मध्ये मिनरल्स आर प्रेझेंट. बरोबर आहे. हे मिनरल्स आता कुठे आले, सॉइल मध्ये आले, मिनरल्स इन सॉइल. ठीक आहे. आणि आता म्हणून या चॅप्टरचं आपण नाव काय दिलेलं आहे, मिनरल न्यूट्रिशन. का, कारण आपल्याला जे मिनरल्स मिळाले ते कोणापासून मिळाले, सॉइल पासून. आणि सॉइल मध्ये कोणापासून आले, रॉक पासून. रॉक मिनरल्स
ते आले, आता झाले सॉइल मिनरल्स आणि आपली प्लांट सॉइल मध्ये वाढणार. म्हणून या चॅप्टरचं नाव दिलं आपण मिनरल न्यूट्रिशन. ओके ओके. हा रॉक हा ब्रेक होणार, म्हणजे ब्रेक होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, रॉकचं काय झालं, विदरिंग झालं. विदरिंग इन शॉर्ट आपण त्याला लिहू, त्या रॉकचं काय झालंय तर ब्रेकडाऊन झालंय, सॉइल तयार झाली. मग या सॉइलचे फंक्शन काय फंक्शन असणार आहे, इट ऍक्ट एज अ मॅट्रिक्स. मॅट्रिक्सचा अर्थ काय होतो की टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये बघितलंय तुम्ही, जसं ॲगारोस जेलचा वापर होतो, बरोबर की नाही. जाऊ द्या, जमिनीमध्ये जे रूट्स, प्लांटचे रूट कशामध्ये जातात, सॉइलमध्ये. म्हणजे सॉइल काय झाली, मॅट्रिक्स. मग इट ऍक्ट एज अ मॅट्रिक्स दॅट स्टॅबिलायझेस प्लांट, म्हणजे त्याच्यामध्ये प्लांट वाढू शकणार, कारण सपोर्ट लागणार. सेकंड काय, याच्यामध्ये युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असते. ठीक आहे, जसं की नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहे, ज्याच्यामुळे नोड्यूल फॉर्मेशन होणार लेग्युमिनस प्लांट्समध्ये आणि नायट्रोजनचं फिक्सेशन होणार. नंतर इट सप्लाइज मिनरल्स, हे तर ऑब्व्हियस आहे. इट होल्ड्स वॉटर, पाणी धरून ठेवणे, कारण रूट्सला पाणी ऍब्झॉर्ब करून पूर्ण प्लांटच्या पार्टकडे पाठवायचे. आणि इट सप्लाइज एअर टू द रूट्स, कारण एअर त्या सॉइलमध्ये काय असणार आहे, इंटर पार्टिक्युलर डिस्टन्स असणार, पार्टिकल्स मध्ये डिस्टन्स, त्याच्यामध्ये एअर असणार, जी की रूटच्या ग्रोथसाठी हेल्पफुल असणार. सो दीज आर द फंक्शन्स ऑफ सॉइल. आगे बढ़ेंगे. वेल, अब मेटाबॉलिझम ऑफ नायट्रोजन सायकल. दोन टाईपचे नायट्रोजन सायकल असतील. वेल, 2 टाइप्स ऑफ नायट्रोजन सायकल. एक ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन आणि दुसरं असणार आहे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. इकॉलॉजीमध्ये आपण हे सुद्धा बघितलंय की सेडिमेंटरी सायकल आणि गॅसियस सायकल. तर नायट्रोजन कशामध्ये येणार, गॅसियस सायकलमध्ये. कार्बन आणि नायट्रोजन गॅसियस सायकल, आणि सेडिमेंटरी सायकलमध्ये फॉस्फरस येणार. ठीक आहे. वेल, नायट्रोजन सायकल सांगितलंय आपण. नायट्रोजन हा क्रिटिकल एलिमेंट आहे, म्हणजेच काय, इट इज द मोस्ट प्रिव्हॅलंट एलिमेंट इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. वाय, बिकॉज हा वेगवेगळ्या काय म्हणू आपण त्याला, केमिकल्सचा पार्ट आहे. कोणते कोणते बायोकेमिकल्सचा पार्ट आहे, प्रोटीनचा आहे, व्हायटामिन्स आहे, कोएन्झाइम्स असतील, देन युअर हॉर्मोन्स असतील, क्लोरोफिलमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे, प्रोटीनमध्ये, अमिनो ऍसिडमध्ये आहे. या सगळ्या ठिकाणी असल्यामुळे आपण त्याला काय म्हटलं, इट इज द मोस्ट प्रिव्हॅलंट एलिमेंट. पण ठीक आहे, आता जो काही नायट्रोजन प्रेझेंट असेल सॉइलमध्ये, तर सॉइलमध्ये मायक्रोब सुद्धा प्रेझेंट आहेत आणि रूट्स सुद्धा प्रेझेंट आहेत प्लांटचे. त्या रूट सिस्टममध्ये आणि मायक्रोबमध्ये देर इज अ कॉम्पिटिशन फॉर ॲब्झॉर्बिंग दॅट नायट्रोजन. मग ही आर्टिफिशियल इकोसिस्टम असू द्या, म्हणजे तुमचं क्रॉपलँड असेल, ॲग्रिकल्चरल लँड, किंवा नॅचरल इकोसिस्टम असेल, दोन्हीमध्ये सुद्धा या मायक्रोब्समध्ये आणि प्लांटमध्ये देर विल बी कॉम्पिटिशन. कशासाठी, या नायट्रोजनला ओढण्यासाठी. आणि ॲटमॉस्फिअरमध्ये अराउंड 70% पेक्षाही जास्त नायट्रोजन इज प्रेझेंट. पण तो नायट्रोजन हे प्लांट वापरू शकत नाही, ऑर्गॅनिझम्स वापरू शकत नाही. मग या नायट्रोजनला अगोदर तुम्हाला कंपाऊंडमध्ये कन्वर्ट करावं लागेल, आणि कंपाऊंड मग ते रूट्स ओढणार आणि वेगवेगळ्या प्लांटच्या पार्टकडे ते पोहोचणार. आणि याच प्रोसेसला आपण नायट्रोजन सायकल म्हणतो किंवा मेटाबॉलिझम ऑफ नायट्रोजन म्हणतो. राईट, ठीक आहे. नायट्रोजन एक लिमिटेड न्यूट्रिएंट फॉर बोथ नॅचरल अँड ॲग्रिकल्चर इकोसिस्टम. बोललो आपण. कोणत्या स्वरूपात सापडतोय तुम्हाला, N ट्रिपल बॉन्ड N. हे ट्रिपल बॉन्ड कशाचे आहेत, दीज आर कोव्हॅलंट बॉन्ड्स. कोणते बॉन्ड आहेत, कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत. राईट. द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन इनटू अमोनिया इज नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजनचं कन्व्हर्जन हे अमोनियामध्ये होणे म्हणजेच त्याला म्हणायचं नायट्रोजन फिक्सेशन. आता हे एक तर नॅचरली होईल. जर नॅचरली झालं तर त्याला तुम्ही म्हणा ऍटमॉस्फिअरच्या माध्यमातून झालं तर ऍटमॉस्फिअरिक नायट्रोजन फिक्सेशन. आणि ते जर बायोलॉजिकल एजंट म्हणजे प्रोकॅरियोट किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने झालं तर त्याला म्हणा तुम्ही बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. ओके. आता युव्ही लाईट्स आहेत, तुमचे व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज असतील, ठीक, किंवा लाइटनिंग असेल, या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमुळे काय होणार, वेगवेगळे नायट्रोजनचे कंपाऊंड तयार होणार. नायट्रोजन ऑक्साईड, तुमचं हे नायट्रोजन डायऑक्साईड, डायनायट्रोजन ऑक्साईड, हे वेगवेगळे कंपाऊंड नेचरमध्ये ऑलरेडीच तयार होतील. आणि ऑटोमोबाईल असेल, इंडस्ट्री असेल, किंवा तुमचं काय म्हणू आपण त्याला पॉवर जनरेटिंग स्टेशन्स असतील, त्याच्यापासून सुद्धा ॲटमॉस्फिअरमध्ये नायट्रोजन ऑक्साईड्स तयार होतात. वेल, हे तर झालं नायट्रोजन फिक्सेशन. बरोबर आहे. नायट्रोजन फिक्सेशन मध्ये काय झालं की अमोनिया इज कन्व्हर्टेड इंटू नायट्रोजन इज कन्व्हर्टेड इंटू अमोनिया. याला म्हटलं तुम्ही नायट्रोजन फिक्सेशन. पण जर ऑर्गॅनिक मॅटर असेल, डेड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणू आपण त्याला, ठीक आहे. डेड ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर कुणामध्ये प्रेझेंट असतो, प्लांट असेल किंवा ॲनिमल्स असतील, बरोबर आहे. तर यांचं डिग्रेडेशन होऊन
जर यांच्यापासून अमोनिया बाहेर पडत असेल तर दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अमोनिफिकेशन. लक्षात ठेवायचं आहे. अमोनिफिकेशन मध्ये सुद्धा अमोनिया बाहेर पडतोय आणि नायट्रोजन फिक्सेशन मध्ये सुद्धा तुमचा अमोनिया बाहेर पडतोय. आणि नायट्रोजन मेटाबॉलिझमचा पहिला स्टेबल प्रोडक्ट फर्स्ट C3 C4 आपण सगळं C2 सगळं बघितलंय, बरोबर की नाही? किंवा तुमची क्रेब सायकल बघितली ज्याच्यामध्ये पहिले स्टेबल प्रोडक्ट तयार होतात. सिमिलरली फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट इन नायट्रोजन मेटाबॉलिझम जो असेल तो कोणता आहे तर अमोनिया आहे. जसं की पहिला व्हॉट इज द फर्स्ट रिएक्शन फोटोसिंथेसिस तर फोटो एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन मॅग्नेशियम पासून. तसंच फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ नाइट्रोजन आई मीन योर नाइट्रोजन मेटाबॉलिज्म इज अमोनिया. आगे बढ़ेंगे. टाइम लेट मी सी द टाइम. कितना टाइम हुआ? 45 मिनिट्स. ओके विल फिनिश. ओके आता काय झालं? अमोनिया तयार झाला. हा नायट्रोजन आणि हा अमोनिया. तर अमोनिया काही कसा असणार म्हणजे हा व्होलाटाईल असणार आहे. तर व्होलाटाईल आहे तर इट विल गो बॅक टू ॲटमॉस्फिअर. हा ॲटमॉस्फिअर मध्ये निघून जाणार आणि रिमेनिंग जो अमोनिया असेल त्याच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझमचे ऍक्शन होईल. मग त्याचे नायट्रेट्स बनतील आणि मग नायट्रेट बनणार. सी हियर आता आपण सांगितलं की हा अमोनिया याच्यावरती हा कुणाशी मिक्स होणार आता ऑक्सिजन याचं ऑक्सिडेशन होणार. ऑक्सिडेशन होऊन आता इथे बॅक्टेरिया असणार आहेत. बघू आपण ते पुढे. जसं की नायट्रोसोमोनास नायट्रोकॉकस. ठीक आहे. तर यांचं काय करणार आहे नायट्राइट तयार करणार NO2 तयार करणार. मग हे नायट्रेट परत त्याचं ऑक्सिडेशन होणार नायट्राइटचं म्हणजे त्याच्यामध्ये कोण ऍक्शन करणार ऑक्सिजन. इथे सुद्धा एन्झाईम असणार आहे. सॉरी बॅक्टेरिया असणार नायट्रोबॅक्टर. इथे सुद्धा बॅक्टेरिया असणार आहे आणि त्याच्यापासून जो फायनल प्रॉडक्ट असणार म्हणजेच नायट्रेट हा तयार होणार. सी यू कॅन सी रिएक्शन. अमोनिया त्यासोबत ऑक्सिडेशन झालंय नायट्रेट तयार झालं. नायट्रेटचं परत ऑक्सिडेशन झालं आणि नायट्रेट तयार झालं. ओके इथे आपण बघून घेऊ. आता हे अतिशय सोपं होईल. अमोनिया आहे ऑक्सिडाइज टू नायट्रेट. अमोनियाचं काय झालंय तर नायट्रेट तयार झालं. इथे नायट्रोसोमोनास आणि नायट्रोकॉकस. आता हा जो नायट्रेट आहे तर नायट्रेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे नायट्रेटमध्ये. इथे लिहिलंय मी नायट्रेट अगेन ऑक्सिडाइज टू नायट्रेट विथ द हेल्प ऑफ नायट्रोबॅक्टर. विचारलं होतं नीटमध्ये 2 वर्षाखाली, लक्षात घ्या. आता नायट्रेट जो आहे तो ऍब्झॉर्ब बाय प्लांट रूट. प्लांटचे रूट आता याला ऍब्झॉर्ब करणार आणि कुणाकडे पाठवणार लिव्स कडे. सिक्वेन्स लक्षात घ्या. काय झालंय की अगोदर कोण होता तुमचा अमोनिया होता. अमोनिया पासून कोण तयार झाला नायट्राइट. नायट्राइट पासून कोण तयार झाला नायट्रेट. नायट्रेट कुणाकडे आले तर रूट्स कडे आले. रूट्सनी कुणाकडे पाठवलं लिव्स कडे. आता लिव्स मध्ये गेल्यानंतर इथे अमोनिया हा नायट्रेटचं रिडक्शन होणार. अमोनिया बाहेर पडणार आणि अमोनिया आता हा अमिनो ऍसिड तयार करण्यासाठी वापरला जाणार. सीएल लिव्स इट इज रिड्यूस टू अमोनिया. सीएल लिव्स मध्ये हा रिड्यूस झाला अमोनियामध्ये आणि फायनली फॉर्म अमायनो ग्रुप ऑफ अमिनो ऍसिड. अमायनो ग्रुप ऑफ अमायनो ऍसिड. हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे ना. वेल इथपर्यंत प्रोसेस क्लिअर झाली असावी. आता अल्टिमेट काय झाले नायट्रोजन पासून फायनली तुम्हाला काय मिळालं होतं रे नायट्रेट जे की प्लांटने ऍब्सॉर्ब केलं. आता या प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार नायट्रिफिकेशन. काय म्हणणार नायट्रिफिकेशन म्हणणार. ओके व्हॉट इज नायट्रिफिकेशन कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन इनटू नायट्रेट. आणि जर नायट्रेट हा नायट्रोजन मध्ये जर कन्वर्ट होत असेल तर या प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार डिनायट्रिफिकेशन. काय म्हणणार डिनायट्रिफिकेशन. लक्षात घ्यायच्या डेफिनेशन. डिनायट्रिफिकेशन मीन्स कन्वर्जन ऑफ नायट्रेट इनटू नायट्रोजन. राईट. नायट्रेट प्रेझेंट इन द सॉइल. सॉइल मध्ये प्रेझेंट आहे. सुडोमोनास आणि थायोबॅसिलस या बॅक्टेरियाच्या माध्यमातून इट इज रिड्यूस टू नायट्रोजन आणि या प्रोसेसला तुम्ही म्हटले डिनायट्रिफिकेशन. क्लियर. आगे बढ़ेंगे. बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन होणे म्हणजे काय नायट्रोजनचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये होणे. ते जर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या माध्यमातून होत असेल तर दॅट इज कॉल्ड एज बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. आता हा जो बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन करणारे एजंट असतील तर हे कोणते प्रोकॅरियोटिक स्पेसिस. त्याला आपण म्हणतो नायट्रोजन फिक्सर्स. काय म्हणतो नायट्रोजन फिक्सर्स. राईट राईट. आता हे जे नायट्रोजन फिक्सेशन होणार तर ही एक रिएक्शन झाली तर याच्यामध्ये एन्झाईम जो गरजेचा असेल दॅट एन्झाईम इज युअर नायट्रोजिनेज एन्झाईम. सियर हा नायट्रोजन आहे नायट्रोजन एन्झाईम आणि त्याच्यापासून नायट्रोजन फिक्सेशन झालं म्हणजे अमोनिया तयार झाला. पुढे जाऊ. बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सिंग मायक्रोब्स कुड बी फ्री लिव्हिंग ऑर सिम्बायोटिक. हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. याच्यामध्ये फ्री लिव्हिंग असतील पण एरोबिक असतील. फ्री लिव्हिंग आहेत पण अनएरोब आहेत. तर लक्षात घ्यायचे एक्झाम्पल फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सिंग एरोबिक इम्पॉर्टंट कोण आहे ॲझोटोबॅक्टर आणि बिजर्निकिया.
फ्री लिव्हिंग आहे आणि एरोबिक सुद्धा आहे. स्पायरिलम हा फ्री लिव्हिंग आहे, पण कसा आहे, अनएरोबिक आहे. हे लक्षात घ्या, सेपरेट काढा. ॲज इट इज तुम्ही याला स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि बॅसिलस इज ऑल्सो अ फ्री लिव्हिंग. ठीक आहे. सायनोबॅक्टेरियामध्ये एक्झाम्पल आहेत ॲनाबिना, नोस्टॉक, ऑसिलोटोरिया, विच आर प्रेझेंट ॲज अ नायट्रोजन फिक्सर्स बट इन द फ्री फॉर्म. हे सुद्धा फ्री नायट्रोजन फिक्सर्स आहेत. कोण? योर सायनोबॅक्टेरिया. सिम्बायोटिक बायोलॉजिकल नाइट्रोजन. सिम्बायोटिक म्हणजे म्यूचुअलिज्म, दोनों का भी फायदा इसमें होगा, तो इसमें एसोसिएशन भी क्लोज होगा, है कि नहीं. मोस्ट प्रोमिनंट सिम्बायोटिक बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन इज लेग्युम बॅक्टेरिया रिलेशनशिप. बघा, जिथे तुम्ही कलरफुल केलाय तितकेच तुम्ही पॉईंट बाजूला काढा, तुमचा हा विषय डन. मग अशी बेस्ट सिम्बायोटिक रिलेशनशिप कुणामध्ये? लेग्युमिनस प्लांट आणि रॉड शेप रायझोबियम. हा जो रायझोबियम बॅक्टेरिया आहे याची लेग्युमिनस प्लांटच्या रूट सोबत जी असोसिएशन आहे ती कोणती झाली? सिम्बायोटिक असोसिएशन. ओके. मग पुन्हा कोणते जे एक्झाम्पल दिले? अल्फाल्फा आहे, स्वीट क्लोअर आहे, स्वीट पील, लेंटिल, गार्डन पील, ब्रॉडबीन, क्लोअरबीन. हे काय लेग्युमिनस प्लांट आहेत. आता फक्त लेग्युमिनस प्लांट मध्येच हे असोसिएशन असेल असं नाहीये, काही त्याला एक्सेप्शन सुद्धा आहे. नॉन लेग्युमिनस प्लांट, फॉर एक्झाम्पल अल्नस ही नॉन लेग्युमिनस प्लांट आहे. तर हा जो फ्रँकिया बॅक्टेरिया जो आहे, फ्रँकिया फॉर्म्स नायट्रोजन फिक्सिंग नोड्यूल in the roots of non-leguminous plant, that is ulnus, Frankia ulnus. ध्यान में रखो बस. आता ही जी असोसिएशन होते तर कशाच्या माध्यमातून होते? तर ही कशाच्या माध्यमातून होणार? बाय फॉर्मेशन ऑफ नोड्यूल. नोड्यूलचं फॉर्मेशन सुद्धा आपल्याला बघायचं. व्हॉट इज नोड्यूल? स्मॉल आउटग्रोथ ऑन द रूट, त्याच्यावरती आलेली सूज किंवा त्याच्यावरती आलेला फुगवटा. का? तिथे डिफरन्शिएशन झालेलं आहे सेलचं कॉर्टेक्स मध्ये, इनर कॉर्टेक्स मध्ये. बघू आपण. राईट. राइजोबियन एंड फ्रँकिया, इंपॉर्टंट. राइजोबियन एंड फ्रँकिया बोथ आर फ्री लिविंग इन सॉइल. हाईलाइट. आगे अब देखो, ये नोड्यूल है, मान के चलो ये नोड्यूल है. ये नोड्यूल है. फिर नोड्यूल के सेंटर में क्या होगा? पिंकी है नहीं? हाँ. तो ये ऐसा पिंक कलर का एक पोर्शन होगा. सपोज दिस इज, हे काय झालं तुमचं? नोड्यूल आहे. आणि हा पिंक कलरचा जो पार्ट दिसतोय तर त्याला म्हणायचं तुम्ही लेग हिमोग्लोबिन. याचा जर तुम्ही लॉंग फॉर्म घेतला तर लेग्युमिनस हिमोग्लोबिन. हा नोड्यूलच्या सेंटरमध्ये पिंक किंवा रेड कलरमध्ये प्रेझेंट असणार आहे. आणि हा जो लेग हिमोग्लोबिन आहे इट ऍक्ट ॲज ऑक्सिजन स्कॅव्हेंजर. काय म्हणून काम करणार? ऑक्सिजन स्कॅव्हेंजर, म्हणजे त्याला काढून टाकणार. का? कारण हे नायट्रोजनस एन्झाईम जो आहे दॅट इज सेन्सिटिव्ह टू ऑक्सिजन. एन्झाईम नायट्रोजनस इज सेन्सिटिव्ह टू ऑक्सिजन. आणि हा सेन्सिटिव्ह आहे म्हणजे काय? हा डिग्रेड होऊन जाणार. ऑक्सिजन जर असेल तर नायट्रोजन फिक्सेशन होणार नाही. मग त्या नोड्यूल मधला काय काढून टाकावं लागेल तुम्हाला? त्या रूट मधला ऑक्सिजन. ते काम कोण करतंय? लेग हिमोग्लोबिन. क्लिअर. आगे बढ़ेंगे. आणि तसे आपण सांगितलंय पुढे लिहिलंय नायट्रोजन एन्झाईम. नायट्रोजन एन्झाईम इज अ मॉलिब्डेनम फेरस प्रोटीन. क्लिअर. चलो, नोड्यूल फॉर्मेशनची प्रोसेस आपण डायग्रामॅटिकली बघू. सी हिअर स्टेप्स बघा यांच्या. इथे काय दिसतंय तुम्हाला? दिस इज द कॉर्टेक्स आणि हे एपिडर्मल रिजन, रूट हेअर, इथे सॉइल आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरिया. काय होणार? हे बॅक्टेरियाचं इथे मल्टिप्लिकेशन होणार. काय होणार? मल्टिप्लिकेशन. हे मल्टिप्लिकेशन झालं. मल्टिप्लिकेशन झालं की हा रूट हेअर कर्व झाला, म्हणजे बेंड झाला, त्याचं हुक तयार झालं. हुक तयार झालं, लगेचच बॅक्टेरियाने इन्व्हेड केलं, म्हणजे आतमध्ये काय केले? तर आतमध्ये एंट्री केली आहे. बरोबर. बॅक्टेरियाने आतमध्ये एंट्री केली तर हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं याला म्हणायचं तुम्ही इन्फेक्शन थ्रेड. त्या इन्फेक्शन थ्रेडमध्ये सगळे बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत. मग हे बॅक्टेरिया आतमध्ये जाणार. ठीक आहे. आता इथे रिलीज होतील. रिलीज झाले की इथे इनर कॉर्टेक्स आणि पेरिसायकल. डायग्राम खाली काय दिलेलं असतं लक्षात घ्या, कारण टिपिकल लोकेशन जर तुम्हाला विचारलं की नोड्यूल कुठे तयार होतो तर ऑप्शन आला पेरिसायकल, इनर कॉर्टेक्स, आउटर कॉर्टेक्स, पेरिसायकल अँड इनर कॉर्टेक्स. तर युअर आन्सर विल बी पेरिसायकल, इनर कॉर्टेक्स. हिअर इनर कॉर्टेक्स अँड पेरिसायकल सेल्स. तर काय होणार? इथे रिलीज झालेत आणि इथे आता नायट्रोजन फिक्सिंग ज्या सेल आहेत त्यांचं होणार डिफरन्शिएशन. कुणाच्या माध्यमातून? बॅक्टेरियाच्या माध्यमातून. आणि मग हे तुमचं मॅच्युअर नोड्यूल तयार झालं. आणि याच नोड्यूलच्या सेंटरमध्ये आपण सांगितलं देयर इज अ लेग हिमोग्लोबिन प्रेझेंट. क्लिअर दिस? ओके. पिछे जाएंगे अभी. आता हे स्टेप याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या. काय झालंय? रूट हेअर कर्ल झाला, बॅक्टेरिया मल्टिप्लाय झाले, एपिडर्मल रूट हेअरच्या सेलच्या तिथे रूट हेअर कर्ल झालाय, बॅक्टेरिया आतमध्ये गेले, नंतर इन्फेक्शन थ्रेड तयार झालाय, बॅक्टेरिया कॉर्टेक्समध्ये रिलीज झाले, नंतर तिथे नोड्यूल फॉर्मेशन इन द कॉर्टेक्स ऑफ रूट. बॅक्टेरिया रिलीज्ड अँड इट कॉज द डिफरन्शिएशन ऑफ स्पेशलाइज्ड नायट्रोजन फिक्सिंग सेल. हा चार्ट लक्षात घ्या. ठीक आहे. आणि फायनली मग आता काय? जो नोड्यूल तयार झालाय तर नोड्यूल इट फॉर्म्स डायरेक्ट व्हॅस्क्युलर कनेक्शन विथ द होस्ट
फॉर एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट. आता हा जो नोड्यूल तयार झाला त्याचं डायरेक्ट कनेक्शन झायलम फ्लोएमशी होणार. व्हॅस्क्युलर कनेक्शन म्हणजे काय, झायलम आणि फ्लोएम. का, कारण न्यूट्रिएंट त्याला एक्सचेंज करायचे. दिस इज आवर ओके, टेक द स्क्रीनशॉट. वेल, आता आपण सांगितलंय की अमोनिया तयार होतोय. कुणापासून तयार होतोय, नायट्रोजन पासून तयार होतोय. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, नायट्रोजन फिक्सेशन. मग ही प्रोसेस कशी, याच्यामध्ये एनर्जीचं एक्सपेंडिचर लागणार. तर याच्यामध्ये एटीपीचा वापर किती होणार. एक अमोनिया तयार करण्यासाठी देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ 8 एटीपी. 8 ATPs आर रिक्वायर्ड फॉर 1 मॉलिक्यूल ऑफ अमोनिया टू बी प्रोड्युस्ड. क्लिअर. रिएक्शन बघून घ्या. इथे 16 एटीपी दिसतात तुम्हाला, पण अमोनियाचे मॉलिक्यूल किती तयार झाले, 2 तयार झाले. बरोबर ना. म्हणजे एक तयार व्हायचं असेल तर 8 एटीपीची मॉलिक्यूल तुम्हाला गरज असणार आहे. आणि हे जे नायट्रोजन फिक्सेशन आपण ऑलरेडी सांगितलंय, इट टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ एन्झाइम नायट्रोजेनेस अँड लेग हिमोग्लोबिन. रिझनही आपण सांगितलं. आणि नायट्रोजन एन्झाइमची प्रॉपर्टी आपण बोललो, मॉलिब्डेनम फेरस प्रोटीन आहे. ओके, कॅटलाइज द कन्वर्जन ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू अमोनिया. आणि फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ नायट्रोजन फिक्सेशन. अमोनिया इज अ फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ नायट्रोजन फिक्सेशन. वी हॅव मेन्शन दिस. चला मी याला इरेज करतो सो दॅट यू कुड टेक द स्क्रीनशॉट अँड विजिबिलिटी विल बी मोर, राइट. ओके, आशा करेंगे सब चीजें समझ आ रही है. स्पीड हो भी सकता है थोड़ा बहुत, लेकिन इट विल डू, कोई प्रॉब्लम नहीं. ये भी बात हो चुकी है हमारी. बघा, नायट्रोजन इज हायली सेन्सिटिव्ह टू मॉलिक्युलर ऑक्सिजन. इट रिक्वायर्स अनएरोबिक कंडिशन. इंपॉर्टंट आहे. नायट्रोजन फिक्सेशन साठी कंडिशन कुठली गरजेची आहे, तर अनएरोबिक कंडिशन, राईट. टू प्रोटेक्ट. मग आता हा नायट्रोजनला प्रोटेक्शन द्यायचं तर झालंय आपलं, तरी सुद्धा लेग हिमोग्लोबिन हा स्कॅव्हेंजर म्हणून काम करणार. कुणाचं, ऑक्सिजनचं स्कॅव्हेंजर, म्हणजे ऑक्सिजनच्या ठिकाणचा काढून टाकणार. आणि एक विशेष गोष्ट अशी आहे, हे जे बॅक्टेरिया आहेत, ओके, तर हे काय करतात, फ्री लिव्हिंग जेव्हा असतात, जेव्हा ते नोड्यूल सिम्बायोटिक असोसिएशन मध्ये नाही आहेत, जेव्हा फ्री लिव्हिंग आहेत तेव्हा ऑक्सिजनिक आहेत, म्हणजे एरोबिक आहेत. आणि जेव्हा नायट्रोजन फिक्सेशन करायचं तेव्हा मात्र त्यांना अनएरोबिक कंडिशन तिथे लागणार, राईट. सी हे फॉर्मेशन ऑफ अमोनिया मॉलिक्यूल. काय झाले, हा एन्झाइम हा सबस्ट्रेट आहे. इथे सबस्ट्रेट कोण राहणार, नायट्रोजन. इथे एन्झाइम ऍक्टिव्ह साइट्स याला अटॅच झालाय आणि आता 3 वेळा रिडक्शन झालंय. ठीक आहे, फर्स्ट रिडक्शन, सेकंड रिडक्शन, थर्ड रिडक्शन. आणि हे 2 अमोनियाचे मॉलिक्यूल तयार झालेत. आपण सांगितलं याच्यामध्ये 16 एटीपी लागले होते 2 मॉलिक्यूल साठी. म्हणजे एका NH3 साठी, अमोनियासाठी किती एटीपी लागणार, तर 8 एटीपी लागणार. क्लिअर. आणि परत हा एन्झाइम रिलीज झाला, अमोनियाचे मॉलिक्यूल बाहेर गेले, परत एन्झाइम आला, त्याला सबस्ट्रेट परत अटॅच करणार आणि इन द सेम वे दिस नायट्रोजन फिक्सेशन विल बी कॅरीड आउट, राईट. देखो, अ फेट ऑफ अमोनिया. आता प्लांट्स हे जे प्लांटमध्ये जे ऍब्झॉर्प्शन होणार, ऑलरेडी आपण सांगितलं नायट्रोजन इज ऍब्झॉर्ब इन 3 फॉर्म्स. एक कोणता फॉर्म याच्यामध्ये, एक तर नायट्रेट फॉर्म अँड अमोनियम आयन्स. या स्वरूपात प्लांट काय करतात, ऍब्झॉर्प्शन करतात नायट्रोजनचं. फिजिओलॉजिकल पीएच मध्ये अमोनिया इज प्रोटोनेटेड टू अमोनियम आयन्स. जो फिजिओलॉजिकल पीएच असतो प्लांटचा, तर अमोनियाचं कन्व्हर्जन अमोनियम आयन्स मध्ये होणार, बरोबर की नाही. आणि ओल्डर जे पार्ट असतील किंवा काय म्हणू शकतो आपण, जे प्लांट आहेत, तर प्लांट ह्या नायट्रेटला ऍज वेल ॲज अमोनियम आयन दोघांनाही अक्युमुलेट करतात. लक्षात घ्या, नायट्रेट सुद्धा ठीक आहे फायनल तयार झालेला, आणि अमोनियम आयन सुद्धा प्रोटोनेशन झालंय अमोनियाचं. प्रोटोनेशन होणे म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक हायड्रोजन ऍड होणे आणि अमोनियम आयन तयार झाले. पण अमोनियम आयन जो आहे इट इज टॉक्सिक फॉर प्लांट. मग याचं अक्युमुलेशन होऊन तर जमणार नाही. मग याचं कन्व्हर्जन कशामध्ये तरी होणं गरजेचं आहे. का, कारण अमोनियम हा कशासाठी रिक्वायर्ड आहे आपल्याला, की अमिनो ऍसिड आपल्याला तयार करायचे, म्हणून अमोनियमही गरजेचं आहे, राईट. यूज ऑफ NH4 इज टू सिंथेसाइज अमिनो ऍसिड्स. त्या अमोनियम आयन पासून काय होणार आहे, अमिनो ऍसिड्स तयार होणार. मग हा टॉक्सिक असून चालणार नाही. मग इट विल अंडरगो 2 स्टेजेस. त्यातली पहिली स्टेज असणार आहे, पहिली रिएक्शन होणार अमोनियम आयन सोबत, दॅट इज रिडक्टिव्ह अमायनेशन. कुणामध्ये होणार, अल्फा केटोग्लुटारिक ऍसिड हा अमोनियम आयन सोबत रिॲक्ट करणार. ठीक आहे, म्हणजे याचं काय होणार, रिडक्शन होणार. तर रिडक्शन होणार म्हणजे त्याला रिड्युसिंग एजंट लागणार. इथे NADPH2 इज अ रिड्युसिंग एजंट. आणि मग फायनली तयार होणार ग्लुटामेट. कोण तयार होणार, ग्लुटामेट. म्हणजेच अल्फा केटोग्लुटारेट टू ग्लुटामेट किंवा ग्लुटामिक ऍसिड म्हणू आपण त्याला. आणि ग्लुटामेट तयार झाला, एन्झाइम लक्षात ठेवायचा, ग्लुटामेट डिहायड्रोजनेज. ही पहिली रिएक्शन झाली अमोनियम आयन्सची, राईट, रिडक्टिव्ह अमायनेशन. दुसरी ट्रान्स अमायनेशन. याच्यामध्ये काय होणार, हा एक अमिनो ऍसिड आहे आणि हा एक अमिनो ऍसिड आहे. आता याला तुम्ही काय म्हणा, मोर प्रिसाइजली हा कीटो ऍसिड आणि हा अमिनो ऍसिड.
ठीक आहे. अमिनो ऍसिडचा अमिनो ग्रुप हा किटो ऍसिडच्या किटो ग्रुप कडे काय होणार, ट्रान्सफर होणार. सी हियर दिस इज अमायनो डोनर, म्हणजे हा अमाइन ग्रुप आहे. अमिनो ऍसिडचा अमाइन ग्रुप हा कुणाकडे ट्रान्सफर होणार, हे किटो ऍसिड आहे, किटो ऍसिडच्या किटो ग्रुप कडे, आणि त्याचं इंटर कन्व्हर्जन होणार आणि दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सअमायनेशन. आणि याच्यामध्ये जो एन्झाईम तुम्हाला गरजेचा असेल तर दॅट एन्झाईम इज ट्रान्सअमायनेस. कोणता एन्झाईम, ट्रान्सअमायनेस. क्लिअर दिस. नेक्स्ट पॉइंट. आता दोन अमाइड्स आहेत. अमाइड्स कसे तयार होतात, हायड्रॉक्सिल पार्ट जो असेल अमिनो ऍसिडचा दॅट इज रिप्लेस्ड विथ द काय म्हणू आपण त्याला, अमाइन पार्ट, राईट. मग दोन जे अमाइड्स आहेत, अमाइड्स सी हियर हायड्रॉक्सिल पार्ट ऑफ द ऍसिड इज रिप्लेस्ड बाय अनदर NH2 रॅडिकल अँड दिस इज हाऊ अमाइड्स आर फॉर्म. दोन इम्पॉर्टंट अमाइड कोणते आहेत, ऍस्पारेजिन आणि ग्लुटामाइन. मग ऍस्पारेजिन कोणापासून तयार झालाय, तर इट इज फॉर्म फ्रॉम ऍस्पार्टिक ऍसिड. लक्षात घ्यायचं, ऍस्पार्टिक ऍसिडने कोणाला तयार केलं, ऍस्पारेजिन, आणि ग्लुटामिक ऍसिडने कोणाला तयार केलं, तर ग्लुटामाइनला तयार केलं. याच्यामध्ये एक स्पेशल गोष्ट अशी आहे, अमायनो ऍसिड मध्ये जितके काय नायट्रोजन असतील त्याच्यापेक्षा जास्त नायट्रोजन हे अमाइड मध्ये प्रेझेंट असणार आहे. इट कंटेन्स मोर नायट्रोजन दॅन अमिनो ऍसिड, बरोबर. अँड दे आर ट्रान्सपोर्टेड टू अदर पार्ट ऑफ द प्लांट व्हाया झायलेम. आपण सांगितलं की झायलेम हा स्ट्रिक्टली वॉटरला आणि मिनरललाच कॅरी करत नाही, हा इनऑर्गॅनिक नायट्रोजनला सुद्धा याच्यामध्ये कॅरी करतो, हॉर्मोन्सला सुद्धा कॅरी करतो. ट्रान्सपोर्टिंग प्लांट तुम्ही आठवा, ठीक आहे. मग काय स्पेशलिटी अमाइडची, अमायनो ऍसिड पेक्षा त्याच्यामध्ये नायट्रोजन हा जास्त असणार आहे आणि हा दुसऱ्या प्लांटच्या पार्टकडे ट्रान्सपोर्ट होईल विथ द हेल्प ऑफ झायलेम. Along with the transpiration stream, the nodule of some plants, for example soybean, export the fixed nitrogen as urite. उदाहरण लक्षात घ्या फक्त सोयाबीन. सोयाबीन मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये, युराइट्स असणार आहेत. नायट्रोजन जो कॅरी होणार सोयाबीनच्या नोड्यूल मध्ये तो कोणत्या फॉर्म मध्ये होणार, युराइटच्या फॉर्म मध्ये. आणि युराइट मध्ये सुद्धा हाय नायट्रोजन टू कार्बन रेशिओ प्रेझेंट असतो. दिस इज हाऊ वी हॅव फिनिश द रिव्हिजन ऑफ मिनरल न्यूट्रिशन इन व्हेरी लेस टाइम, राईट. आय थिंक 1 तास झाला असावा. याचे स्क्रीनशॉट घेऊन याच्या नोट्स बनवा आणि याला कंटिन्युअसली जेवतेवेळी मेसवरती जाल त्यावेळी याला ऐकत राहा, ठीक आहे. आणि लवकरच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ सोबत. थँक्यू व्हेरी मच.